ह्या 12व्या वेबिनार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज आपण एका वेगळ्या विषयावरचा वेबिनारचं आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठी आपल्या सोबत जे तज्ञ आहेत ते शरद आपटे सर आहेत सांगलीचे। त्यांचा परिचय पुढे राजू कसंबे सर करून देतील। तत्पूर्वी मी महाराष्ट्र पक्षी मित्र ही जी संघटना आहे त्याबद्दल थोडक्यात सांगतो। आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र पक्षी मित्र आपल्या राज्यामध्ये 40 वर्षापासून कार्यरत असलेलं एक संघटन आहे आणि या महाराष्ट्र पक्षी मित्रच्या अंतर्गत दरवर्षी सुरुवातीला फक्त संमेलन व्हायची। महाराष्ट्र पक्षी मित्र महाराष्ट्र लेवलवरची संमेलन किंवा वेगवेगळ्या विभागीय स्तरावरची संमेलन हे महाराष्ट्र पक्षी मित्रचं एक मोठं काम होतं आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रभर आपलं नेटवर्क आहे। आजचा वेबिनारचा विषय आहे पक्ष्यांची पिसं म्हणजे फिदर्स बद्दल आज आपटे सर बोलणार आहेत आणि आजचा हा 12वा वेबिनार आहे। आपण लॉकडाऊन जेव्हा सुरुवातीला लागला मागच्या वर्षी त्यावेळी वेबिनार सिरीज सुरू केली आणि 25 वेबिनार सातत्याने घेतले। त्यानंतर मग अनेकांचे वेबिनार झाल्यामुळे आपण त्याला थांबवलं आणि आता आपण नव्यानं ही वेबिनार सिरीज सुरू केली। दर सोमवारी आपला 7 वाजता वेबिनार असतो आणि आजचा हा 12वा वेबिनार। 1981 ते 2021 आज महाराष्ट्र पक्षी मित्रला 40 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि हे वर्ष जे होतं हे 4 दशक पूर्ती वर्ष होतं आणि येत्या जानेवारी 2022 मध्ये 10 जानेवारीला 40 वर्ष या संघटनेला पूर्ण होत आहेत। आज या 40 वर्षात महाराष्ट्र पक्षी मित्रचे संपूर्ण राज्यामध्ये आणि काही राज्याच्या बाहेर सुद्धा जवळपास 1300 आजीवन सभासद आहेत आणि आता अलीकडे त्याची संख्या फार झपाट्याने वाढत आहे। आपल्यापैकी आजही जर या वेबिनार मध्ये कुणी असेल आणि सभासद नसाल तर आपण जरूर सभासद व्हा। आपल्या वेबसाईटवर महाराष्ट्र पक्षी मित्रच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजची माहिती दिलेली आहे। महाराष्ट्र पक्षी मित्र तर्फे जे पुरस्कार दिले जातात त्याची माहिती आहे आणि याशिवाय आपले जे अंक निघतात ते अंक सुद्धा पीडीएफ स्वरूपात आपल्या वेबसाईटवर आहेत आणि महाराष्ट्र पक्षी मित्रची जर आपल्याला सभासदत्व घ्यायचं असेल मेंबरशिप घ्यायची असेल तर ते सुद्धा ऑनलाईन आपल्याला फॉर्म भरून घेता येईल। सभासदांना आपण दर 3 महिन्याला जे आपलं त्रैमासिक निघते पक्षी मित्र नावाचं ते आपण पोस्टाने पाठवत असतो आणि आपल्याला माहित आहे की या महिन्यात 5 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत पक्षी सप्ताह साजरा केला जातो। पक्षी सप्ताह हा महाराष्ट्र पक्षी मित्राने सर्वप्रथम 2017 साली सुरू केला होता। अंबाजोगाईमध्ये जे संमेलन झालं त्यामध्ये ठराव झाला आणि त्या निमित्तानं पक्षी सप्ताह सुरू केला। जसा वन्यजीव सप्ताह असतो तसा हा पक्षी सप्ताह महाराष्ट्र पक्षी मित्राने सुरू केला। 5 ते 12 नोव्हेंबर आपल्याला माहित आहे की 5 नोव्हेंबर ही ऋषितुल्य व्यक्तिमत्व जे आहे आपले महाराष्ट्रातले मारुती चितमपल्ली सर त्यांचा जन्मदिवस आहे आणि 12 नोव्हेंबर पैगंबरवासी डॉक्टर सालीम अली यांची जयंतीचा दिवस असल्यामुळे 5 ते 12 नोव्हेंबर हे दोन्ही थोर व्यक्तींचा जन्मदिवस या आठवड्यात येत असल्यामुळे आपण हा आठवडा पक्षी सप्ताह म्हणून साजरा करतो। आणि महाराष्ट्र पक्षी मित्रची अचिव्हमेंट अशी की हा पक्षी सप्ताह साजरा करत असताना आपण महाराष्ट्र शासनाकडे पण मागणी केली होती की हा पक्षी सप्ताह शासन स्तरावर सुद्धा साजरा व्हावा। तर मागच्या वर्षी आपल्या राज्य शासनाने तो पक्षी सप्ताह साजरा करावा यासाठी शासन निर्णय काढला आणि आता मागच्या वर्षीपासून हा पक्षी सप्ताह शासन स्तरावर सुद्धा साजरा होतो। ही आपली महाराष्ट्र पक्षी मित्रची अचिव्हमेंट म्हणावी लागेल। तर हे महाराष्ट्र पक्षी मित्रचं आपलं जे नेटवर्क आहे याला जॉईन व्हा आणि आपल्याला माहित आहे की दरवर्षी जे संमेलन होतात तर या वर्षीचं जे संमेलन आहे जे या कोविड काळामुळे स्थगित झालं होतं ते येत्या 8-9 जानेवारीला सोलापूरला होत आहे। तर त्या ठिकाणी आपण बरेच लोक तिथे भेटूया। तर धन्यवाद। मी डॉक्टर राजू कसंबे यांना विनंती करतो की आपण आजचे जे वक्ते आहेत आपले शरद आपटे सर त्यांचा थोडक्यात परिचय द्यावा आणि त्यानंतर आपण वेबिनारला सुरुवात करूया। थँक्यू डॉक्टर वडतकर। सर्व पक्षी मित्रांना नमस्कार। आजच्या 12व्या सादरीकरणासाठी व्याख्यानमालेमध्ये सर्वांच्या परिचयाचे शरद आपटे सर आहेत आजचे वक्ते आणि त्या आज पक्ष्यांच्या पिसांबद्दल सादरीकरण करणार आहेत। शरद आपटेंचा तसा महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षी मित्राला परिचय आहेच, पण थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यांना 20 वर्षांपेक्षा अधिक कालावधीचा पक्ष्यांचे आवाज रेकॉर्ड करणे याचा दीर्घ अनुभव आहे आणि त्या विषयावर सुद्धा त्यांचं अतिशय सुंदर सादरीकरण ते करतात आणि त्याबाबत त्यांचं मार्गदर्शन सुद्धा अतिशय सुंदर असतं। त्यांनी मला वाटते कमीत कमी 432 स्पेसीसचे तरी कॉल त्यांनी आतापर्यंत चांगल्या क्वालिटीचे रेकॉर्ड केलेले आहेत आणि त्यांनी स्वतःच्या कॉलची DVD बर्ड्स ऑफ वेस्टर्न घाट्स ही सुद्धा मागे रिलीज केली होती। त्यानंतर याच्यावर त्यांनी बरंच लिखाण म्हणजे शास्त्रीय लिखाण रिसर्च पेपर ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा प्रकाशित केलेले आहेत। त्यांना बरेच पुरस्कार मिळाले आहेत। त्याच्यामध्ये जर महत्त्वाचं म्हटलं तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचा एक पुरस्कार, त्याच्यानंतर दोडिया ट्रस्टने दिलेला
वसुंधरा पुत्र पुरस्कार आणि किर्लोस्कर फाउंडेशनचा वसुंधरा मित्र पुरस्कार, ह्या पुरस्कारांचं निश्चितच सर्वात जास्त अधिक असं महत्व आहे. त्या व्यतिरिक्त शरद आपटे सरांचं महाराष्ट्र पक्षी मित्र चळवळीमध्ये फार मोठं योगदान आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते आपल्या कार्यकारिणीवर आहेत. तर आणि ते नव्या पिढीसाठी पक्षी निरीक्षण कार्यक्रम, पक्षी निरीक्षण कार्यशाळा, बर्ड कॉल रेकॉर्डिंग वर्कशॉप्स असे अनेक कार्यक्रम घेत असतात आणि त्याद्वारे निसर्ग संवर्धनाचं, पक्षी संवर्धन चळवळीचं हे जे चळवळीचं महत्व आहे ते नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचं ते चांगल्या प्रकारे काम करतात. अशा प्रकारे ते एक चांगले शिक्षक सुद्धा आहेत आणि अर्थातच ते आपले सर्वांचे चांगले मित्र आहेत. तर हा त्यांचा थोडक्यात परिचय मी देतो आणि मी आपटे सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी आणि त्यांचं आजचं व्याख्यान अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे असं माझ्या नुकतंच लक्षात आलेलं आहे. तर आपण ऐकूया ते. थँक्यू आपटे साहेब, थँक्यू. तुम्ही एवढं सुंदर आज पहिल्यांदा हे वेबिनार आम्हाला देताय पक्षी मित्र. पहिलं वेबिनार आहे. अतिशय वेगळा विषय तुम्ही हाताळलेला आहे मला माहिती आहे आणि निश्चित आम्ही एन्जॉय करू. प्लीज सर, तुम्ही तुमचं सादरीकरण प्रेझेंटेशन अपलोड करा. थँक्यू डॉक्टर वडतकर. चालेल. पीपीटी शेअर करा सर. दिसते माझी स्लाइड्स? नाही, अजून नाही आली. मग ती मला वाटतं परत शेअर करावं लागेल असं दिसतंय. हा, परत शेअर करायला लागेल तुम्हाला. परत शेअर करायला लागेल कारण ते तुमच्या फोटोवर आलेलं आहे. हो, शेअर करतो पुन्हा मी. आता दिसतं? हा, दिसते आहे. ठीक आहे, चालू करू. फुल स्क्रीन करा आणि सुरू करा. हो का? झालं, फुल स्क्रीन झाले आपण. हा, झालाय. नमस्कार सर्व सहभागींना माझा नमस्कार आणि दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा आणि पक्षी मित्राला आभार आणि धन्यवाद. आजचा जो आपला विषय आहे तो कवले सुरतोय मोर पीस असं या विषयाचं नाव आहे किंवा या प्रेझेंटेशनचं नाव आहे. आपल्याला बरेच जणांना माहिती आहे की आपल्या पक्ष्यांचे पूर्वज कोण आहेत. जसे आपला माणसाचा पूर्वज माकड असा आपण सिद्ध झालेला आहे, तसं पक्ष्यांचा पूर्वज हे खवले सूर म्हणजे डायनोसॉर वर्गातले काही प्राणी असा आता सिद्ध झालेला आहे. आता ही जी मी तुम्हाला स्लाइड दाखवतो, इथं पक्ष्याचे पाय दिसत आहेत आणि त्याच्या मागे पिसं दिसत आहेत आणि त्या पायावर तुम्हाला खवले दिसत आहेत. बघा, हे खूप कोडं होतं शास्त्रज्ञांना की सापडत नव्हतं की ह्यांचा पूर्वज कोण आहे, पण त्यांना एक लिंक लागायची. पक्ष्यांचे जे पिसं नसलेले जे भाग आहेत त्याच्यावर त्यांना स्केल्स किंवा खवले दिसायचे आणि त्या दृष्टीनं त्यांचा शोध चालू होता की ह्यांचे पूर्वज कोण आहे. आणि मग पिसापर्यंत आपण पिसाकडनं पूर्वजाकडे पोचलो, त्याचा आपण थोडक्यात आढावा आणि त्यातली वेगवेगळी उदाहरणं पाहणार आहोत. आता पक्षाची व्याख्या जर करायची झाली तर आपण असं म्हणू शकतो की ज्या पक्षाला म्हणजे ज्या प्राण्याला चोच आहे तो पक्षी. पण काही पक्ष्यांच्या तोंडच असं की ते चोचीसारखं वाटतं, जसं की प्लॅटपस. ज्याला पंख आहेत तो म्हणजे पक्षी. मग याला वटवाघळाला पंख आहेत, फुलपाखराला पंख आहेत, अनेक कीटकांना पंख आहेत. मग प्रश्न येतो 2 पायाचा म्हणजे पक्षी का? मग माणसालाही 2 पाय आहेत. मग जो उडतो तो पक्षी का? मग आपल्याला माहिती आहे की वटवाघळ उडतं पण पक्षी नाही आहे, कीटक उडतात पण ते पक्षी नाही आहे. मग जे अंडी घालतात ते म्हणजे पक्षी का? पुन्हा येतात की सगळे सरपटणारे प्राणी आहेत, साप आहेत, कासव आहेत, ते पण अंडी घालतात. मग घरटं बांधतो तो पक्षी का? मग घरटं माणूसही बांधतो आणि कीटकही बांधतात किंवा काही प्राणीही बांधतात. मग उष्ण रक्ताचे आहेत का? तर उष्ण रक्ताचे पक्षी जरूर आहेत, पण उष्ण रक्ताचे आपण मॅमल सुद्धा आहेत. म्हणजे ही व्याख्या आपण पक्षाची जर वेगवेगळी वैशिष्ट्य पाहिली तर त्यात काय जुळत नाही. मग काय आपण पाहूया. 2 पायाचा आणि अंगावर पिसे असणारा प्राणी म्हणजे पक्षी. हे जे पीस हे प्रकार आहे ना,
हे पीस हा प्रकार फक्त पक्ष्यांच्या अंगावर आहे. म्हणून ही पक्षी हे एक वेगळी वर्ग किंवा गट प्राण्यांमधनं बाजूला झालेला आहे आणि त्याचा ऑर्निथॉलॉजी या नावाने एका शास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. आता तुम्ही प्रत्येकाने पीस बघितलेला आहे, प्रत्येकाने जवळजवळ पीस हाताळलेला आहे. तर तुम्ही हे पीस धरा आणि प्रत्येक प्राण्याला, कीटकाला, कुणाकुणाला ते जाऊन चिकटतंय, त्याला कुणाकुणाला ते बसतंय असं बघितलं तर लक्षात येईल की पक्षाशिवाय कुणाला ते बसू शकत नाही. तर असा हा पक्षी हा फक्त पिस या त्याच्या वैशिष्ट्यामुळं सगळ्यांच्या पेक्षा वेगळा आहे. आणि या सादरीकरणाचं हे वैशिष्ट्य असंच आहे की मी आतापर्यंत अनेक सादरीकरण पाहिली आहेत, ऐकली आहेत आणि ही आता हे माझ्या मते मी एकच आहे असं क्लेम करत नाही, पण जेवढी मी पाहिली त्याच्यात पिस ह्या विषयावर आतापर्यंत मी सादरीकरण पाहिलं नाही किंवा कोणी दिल्याचं ऐकलं नाही. तर याचा आपण आता अनुभव घेऊया. आता हे कसं झालं की इव्होल्युशन मध्ये, उत्क्रांतीमध्ये आणि माणसाचे हे जे तज्ज्ञ शास्त्रज्ञ आहेत हे पिसापर्यंत कसे पोहोचले, तर याला कारण आहे आर्किओप्टेरिक्स लिथोग्राफिका हे जे आपल्याला चित्र समोर दिसतंय हे जर्मनमध्ये बाविरिया प्रांतामध्ये चुनखडीच्या खाणीमध्ये एका कामगाराला खाणी ते खडक फोडून काढताना एका खडकामध्ये हा जीवाश्म दिसला, फॉसिल दिसलं की ज्याच्यामध्ये या पक्ष्याचं चित्र उमटलेलं आहे, एका प्राण्याचं चित्र उमटलेलं आहे. आता सगळ्यांना माहिती आहे की चुनखडीचा खडक हा आपल्या बेसाल्ट सारखा नसतो, तो एक स्तरीत असतो, असे त्याचे प्लेट्स असतात. त्या प्लेटमध्ये चित्र बघितल्यावर तो जर कामगारांनी नेहमीसारखा तो दगड टाकून दिला असता तर आणखीन काही वर्ष आपल्याला ह्या शोधासाठी थांबावं लागलं असतं. पण त्याला हे काहीतरी वेगळं दिसलं, त्यांनी त्याच्या सिनियरला दाखवलं, त्यांनी त्याच्या सिनियरला असं करत करत ते पक्षी तज्ञांच्याकडे जाऊन पोचलं आणि मग त्यांना असं लक्षात आलं की तुम्हाला इथं दिसतंय बघा या चित्रामध्ये की त्याची मान आहे, सगळा आकार पक्षासारखा आहे, पण डोकं बघा वेगळं आहे आणि त्याच्या जे पाय आहेत चार, त्या 4 पायापैकी 2 पाय मागे दिसत आहेत आणि वर दोन्ही पायाच्या बाजूला तुम्हाला काय दिसतंय तर काहीतरी पंखासारखा एक अवयव दिसतोय आणि साधारण पिसासारखी काहीतरी रचना दिसते. असं त्यांना लक्षात आल्यावर मग वेगळ्या पद्धतीने शोध चालू झाला. मग त्याच्यातनं एक संकल्प चित्र इथं तयार करण्यात आलं. इथं तुम्हाला जे दिसतंय वर की जो पक्षी आहे तो चित्रातला पक्षी नेमका कसा दिसत असेल असं एक चित्र इथं दिसतंय. त्याच्यामध्ये तो जमिनीवर ओढायचा, जमिनीवर चालायचा आणि तो झाडावर, नेहमीचा जो डायनासोर होता तो जमिनीवर उतरायचा, आपलं कीटक भक्ष्य खायचा आणि स्वतःच्या संरक्षणासाठी झाडावर जाऊन लपायचा. हे असं त्याचं जमिनीवर येणं आणि झाडावर जाणं चालू होतं. त्याच्यामध्ये हळूहळू जे उडायला शिकले, जे ग्लाइड करायला शिकले ते पुढे जात गेले. असं प्रत्येक वेळेला जे पुढचा टप्पा सर्वायवल साठी ज्यांनी घातला ते पुढे गेले आणि बाकीचे मागे राहून गेले. आता हा जो पक्षी आहे की पक्षी हा आपल्याला माहिती आहे की 15 कोटी वर्षापूर्वी हा डायनासोर या प्राण्यापासून उत्क्रांत झाला, पण त्यातला कोण तर थेरोपोडा नावाची जी डायनासोरची प्रजाती होती त्याच्यापासून हा उत्क्रांत झाला असं मानलं जातं. आता डायनासोरच्या काळामध्ये सुद्धा काही डायनासोरच्या अंगावर पिसं होती. त्या पिसांची रचना कमी जास्त प्रमाणात आजच्या सारखी होती, पण त्याला डायनोफज असं म्हणायचं. पण आज जे विकसित आणि जे अगदी उपयुक्त असं जे दिसतंय आपल्याला सगळ्यांना अशा प्रकारचं नव्हतं. की त्याचं एक काल्पनिक चित्र मी तुम्हाला इथं दाखवतो. त्याचं पूर्ण थंडी वाऱ्यापासून रक्षण, छद्मी आवरण, प्रदर्शन असे त्याचे सुद्धा त्यावेळेचे सुद्धा उद्देश होते. त्यातले बरेचसे उद्देश आज सुद्धा आहेत आणि त्याच्या पुढं आजच्या पक्षाने काहीतरी प्रगती केलेली. आता आपण पक्षाचे बाह्य अवयव बघूया की जिथं त्याच्या अंगावर आपल्याला पिसं दिसतात. आपण चुचीपासनं वर जाऊया की कपाळ आहे, डोकं आहे, डोळ्याचा भोवळीचा भाग आहे, मान आहे, पाठीचा वरचा भाग आहे, कमरेचा भाग आहे. त्यानंतर शेपटीची वरची पिस आहे, शेपूट आहे, शेपटीच्या खालची पिस आहे, पंख आहे. त्याच्यानंतर त्याची बगल आहे किंवा 2 साईड आहे, त्याचं पोट आहे, छाती आहे आणि त्याच्या बाजूच्या ज्या 2 बाजू आहेत त्या आहेत, मल्हार रिजन आहे. असे त्याचे जे रिजन आहेत की जे आपल्याला सर्वसामान्यपणे पक्षी बघताना दिसतात. आणि मग आपण थोडं पिसाकडे जाऊया. आता ही जी पिसं आहेत ती पिसं काय आहेत, कशी आहेत हे पोया. आपण एक सगळं जण पाहतो मोराची पिसं किंवा हाताळलेली असतील. हे चित्र मी त्यासाठी मुद्दामून दाखवले की पीस हे एक मोराचं पीस हे आपल्या सगळ्यांना माहीत असलेलं प्रतीक आहे.
आता हे पीठ बनतं कशापासून? बेटा कॅरोटीन नावाचा जो प्रथिन आहे त्यापासून पिसं बनतात, ज्यापासून पंजे आणि नखे बनतात. त्या अशाच पदार्थापासून पिसं बनतात. आपली केस ही त्यापासूनच बनलेली असतात. आता एखादा पक्षी आपण जर समोर धरला तर त्याच्या अंगावर किती प्रकारची पिसं असू शकतात याचं एक सुंदर उदाहरण इथे दिलेलं आहे की तुम्हाला दिसतात की 7 प्रकारची पिसं याच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये सगळ्यात हिलोप्लीम आहे, त्याच्यानंतर ब्रिस्टल आहे, टेल म्हणजे शेपटीतली पिसं आहेत, विंग म्हणजे पंखातलं आहे, सेमीप्लम म्हणजे पोटाच्या जवळ असणारं पिसं आहे, त्वचेच्या जवळ, त्याच्यानंतर कंट्रोल फिदर आहे जे आपल्याला बाहेरून दिसतं, आणि शेवटी डाऊन फिदर आहे. तर ही जी सगळी 7 पिसं आहेत, ही सगळी 7 पिसं प्रत्येक पक्षावर असतात असं नाही. काही पक्षावरती जास्त प्रमाणात असतात, काही कमी असतात, काही नसतातच. त्याच्या प्रजाती, त्याची गरज, त्याचं अन्न घ्यायचं प्रकार ह्यावर ते सगळं अवलंबून असतं. आता आपण पुढे जाऊ. साधारण पिसाची रचना असते की आपण प्रत्येकाने पीस घेतला, आपण जर ते पीस असं विस्कटलं, चुरडलं किंवा त्याला फाकवलं तर ते पाकतं, आणि पुन्हा 2 बोटांनी ते असं पुढे सरकवलं की पुन्हा एक जीव होतं. म्हणजे ते पीस आपल्या विणलेल्या कापडासारखं नाही किंवा ते एखाद्या लाकडासारखं पण नाही, तर ते तंतूने की जे तंतू वेगळेही होतात आणि पुन्हा एकत्र चिकटतात. इतकं ते साधं आहे. म्हणजे ते तंतू पक्षी चोचीनं तो तंतू साफही करतो आणि उडायच्या वेळा ते एकत्रही झालेले असतात. त्यामुळं या पिसाची रचना व त्यातले बारकावे आपल्याला दिसत आहेत इथं, पण आता आपण त्याची रचना पाहू शकतो की हा मधली जी त्याची दांडोरा आहे काळा, आणि त्याच्या हे धागे फुटलेले आहेत. त्या धाग्याला पुन्हा पोट धागे, आणि त्या पोट धाग्याच्या पुन्हा टोकाला इथं आपल्याला काही हुक्स दिसत आहेत किंवा आकड्या दिसत आहेत. त्या आकड्या एकमेकात अडकतात आणि ते पीस बनतं. आता हे पीस तयार कसं होतं की हे पहिल्यांदा एक पोकळ अशी नळी असते, त्या नळीच्या काही धागे असतात. त्या धाग्यातनं मग जेव्हा पीस तयार होतं त्याच्यामध्ये वेगवेगळे पिसाच्या गरजेनुसार, पिसाच्या ठिकाणानुसार त्याची वेगवेगळी रचना आपल्याला त्या नळीतनं बाहेर येताना दिसते. पुन्हा डाऊन फिदरचे जे आहेत त्याचे इथे डिटेल दिसतात. डाऊन फिदर कसा असतं आपण हे प्रत्यक्ष बघणार आहोत. पक्ष्याच्या अंगावर ते कुठं दिसतं हे प्रत्यक्ष पक्ष्याच्या अंगावरचाही फोटो बघणार आहोत. तर अशी त्याची मायक्रोस्कोप मधली रचना आहे. मिक्सर खामोशी करो. वर्षा मिक्सर खामोशी करो. आता पक्ष्याचं पीस कसं उगवतं बघा. आपल्याला एक छोटा त्याच्या कोंब स्वरूपामध्ये त्याच्या त्वचेवर येतो, मग तो वाढत जातो आणि मग त्याची थोडी आणखीन वाढ होते. आणि ही वाढ पुढं होऊन एक स्ट्रॉ असतो ना आपलं, पूर्वी कागदी स्ट्रॉ मिळायचा कोल्ड्रिंक प्यायसाठी, तशा स्वरूपाचं एक पांढरी नळी येते आणि मग ती उलगडत त्यातनं पीस बाहेर अखंड पूर्ण पीस येतं आणि ती नळी असते ती गळून पडते. अशा पद्धतीनं त्याचा प्रवास असतो. या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की या नळ्या आलेल्या त्यांच्या टोकासनं त्या उडत हळूहळू शेवटपर्यंत पीस उघडत जातं. याच्यासाठी साधी सोपी गोष्ट आहे. आपण पक्षी हातात येणं प्रत्येक वेळा शक्य नसतं, पण आपल्या गावामध्ये कबूतर पाळणारे लोक आहेत. कबूतर पाळणाऱ्या लोकांच्याकडे गेलं तर आपल्याला सगळ्या स्टेजेस बघायला मिळतात. आता आपण जेव्हा पक्षी बघतो तेव्हा त्याचे चोच, डोळे किंवा चोचीच्या जवळचा काही बेअर स्किन आहे किंवा पाय सोडले तर त्याच्या अंगावर पिसं आपल्याला दिसतात, पण प्रत्यक्षात सगळ्या शरीरावर त्याच्या पिसं असत नाही. त्याचे काही पट्टे किंवा त्याचे काही ट्रॅक्स आहेत, तिथंच ती पिसं असतात आणि मध्ये मध्ये बेअर स्किन असतं, पण ते झाकलं गेलं असल्यामुळे दिसत नाही आपल्याला. हे आपण जर कोंबडी जिथं कापली जाते तिथं जर गेलात आपण, तिथं जर ते सोडलं तर त्याच्या स्किनवर आपल्याला दिसून येतं की कुठं ते उंचवटे आलेत बघा. या चित्रामध्ये दिसत आहेत ते मला उंचवटे, त्या उंचवट्यातनं पिसं बाहेर येत असतात. आता आपण पक्ष्याच्या शरीरावर कुठं काय आहे आणि कसं आहे ते बघूया. हा पक्षाचं चित्र आहे. आता इथं पंख आहे. हा एक महत्वाचा अवयव आहे की ज्याच्यामुळे पक्षी उडतो आणि आपल्याला त्यामुळे तो पक्षी माहीत असतो आणि सगळीकडे आपल्याला दिसतो.
त्याच्यात थोडी कलर स्कीम दाखवली आहे बघा. काही तपकिरी रंगाचे आहेत, फिकट आहेत, पिवळ्या रंगाचे आहेत, निळ्या रंगाचे आहेत, अशी ही पिसं आहेत. ही सगळं एकच पंख आहे, पण त्याच्यामध्ये 2, 3, 4 प्रकारची पिसं आपल्याला दिसून येतात. ती कशी असतात ती आपण बघूया. आता अगदी सगळ्यात उजव्या साईडला जर बघितलं की सेकंडरी कव्हरेट्स आहेत. त्याच्यानंतर अलुला म्हणून एक पीस आहे, त्याचं सगळ्याचं मी महत्व सांगेन. प्रायमरी कव्हरेट्स आहेत, मग प्रायमरीज आहेत, पुन्हा सेकंडरीज या चित्राप्रमाणे दिसत आहेत. आता हा पंख त्यांनी उघडलेला आहे. या उघडलेल्या पंखामध्ये तुम्हाला आणखीन काही गोष्टी पाहायला मिळतील की आपण प्रायमरीज पासून जाऊनयात. याला उड्डाण पिसं म्हणतात. प्रायमरीच्या वर जे आहेत ते प्रायमरी कव्हरेट्स आहे. पुन्हा प्रायमरीच्या मागे सेकंडरी पीस आहे, त्याचं कव्हरेट्स आहे, म्हणजे त्याची झाक पिसं म्हणतो त्याला आपण. इकडं अलुला नावाचा एक पीस आहे, आणि मग सेकंडरी कव्हरेट्स आहेत, स्कॅप्युलर्स आहेत, मार्जिनल्स आहेत, आणि अशी ही पीस आहेत ती आपण प्रत्यक्ष पक्षाच्या अंगावर पण पाहणार आहोत. हा पंख उघडल्यानंतर आपल्याला पंखाची आतली बाजू दिसते. तीच सगळी पीस आहेत, पण ही सगळी पंखाच्या आतून दिसत आहेत. आणि जो हा साधारण पर्पल कलरचा हा जो बँड दिसतोय, याला आपण अंडर विंग कव्हरेट्स म्हणतो. जसे अपर विंग कव्हरेट्स असतात तसेच अंडर विंग, म्हणजे पक्षाचं जे पीस असतं जे आपल्याला त्या शरीराच्या बाहेर दिसतं, विशेष करून शेपटीत आणि पंखामध्ये. त्या पिसाला ते पीस उडताना किंवा हालचाल करताना दुमडू नये, उलट होऊ नये, वर किंवा खाली, म्हणून त्याला 2 पिसांनी धरून ठेवलेलं असतं. एक वर एक पीस असतं, त्याच्या खालनं त्याला एक वरचं पीस त्याला वरनं दाबतं आणि खालचं पीस त्याला खालनं दाबतं. अशामुळे ते उलटत नाही, आणि ते उलटत नसल्यामुळे त्याला त्याची क्रिया करता येईल. या पिसांना कव्हरेट्स असं म्हणलं जातं. मग अंडर विंग कव्हरेट्स, अपर विंग कव्हरेट्स असं त्याची विभागणी होऊ शकते. आता बघा, प्रायमरीज आहेत, पुन्हा सेकंडरीज आहेत, अंडर विंग कव्हरेट्स आपल्याला इथे दिसतात. आता इथं छानपैकी त्याची डायग्राम दिलेली आहे. हे सगळं आपण आता कुठल्या कुठल्या साईटवरनं घेतलेलं आहे, पण आपल्याकडे जर कोणी चित्रकार असतील, आपल्याकडे कोणी आर्ट वर्क करणार असतील, तर हे आपण का करू नये? तर आपण हे करायला पाहिजे, आणि आपले पक्षी याच्यात दाखवून हे रंग त्याच्यात भरून त्याची पिसाची आपण चित्र काढली पाहिजे, आणि मग वेगवेगळी पिसं गोळा करून त्याची चित्र काढण्याचं काम आपण करायला पाहिजे. आता आपण कॉपी आम्ही करतो ही गोष्ट ज्ञान देण्यासाठी ठीक आहे, पण आपण का करू नये असं मला नेहमी प्रश्न विचारतो, आणि त्याचा प्रयत्न माझ्या परीने मी करत असतो. आता आपण हा पक्षाच्यात बघा की तपकिरी रंग आहे, पिवळा फार मोठा रंग अंगावर रंग आहे त्याच्या, आणि निळा रंग आहे, आणि काही वेगवेगळे फिकट आहे. आता डाव्या बाजूनी, माझ्या डाव्या बाजूनी चालू करूया की वर पिवळ्या रंगाचं सरफेस फिलर आहे, की ज्याला आपण पोत पीस म्हणतो, आणि जे आपल्याला सरासरी बाहेरनं जो पक्षी दिसतो ना त्याच्या पिसामुळे दिसतो. त्याच्यानंतरचा तो थोडा किंचित ब्राऊन कलरचं पीस आहे, सॉरी, त्याच्यामध्ये एक ब्रिस्टल नावाचं एक बारीक काडीसारखं पीस दिसतंय, की जे पक्षाच्या मिशा म्हणतो आपण, पक्षाच्या त्वचेच्या बेचक्यामध्ये शेवटी ते असतं. त्याच्यानंतर आपल्याला विंग दिसते ब्राऊन कलरचं, ती पिसं आपल्याला, त्या रंगाची पिसं त्याच्या पंखात दिसणार आहेत. त्याच्यानंतर निळ्या रंगाचं जे पीस आहे, विंगच्या पिसाची रचना बघा कसं आहे की मध्ये दांडोरा आहे, आणि एका बाजूला ते जाड आहे आणि एका बाजूला कमी. शेपटीतलं पीस आहे की ते दांडोरामध्ये आहे आणि दोन्हीकडे सारखं प्रमाण आहे त्याचं. त्याच्यानंतर जे पिवळं पीस आपण सरफेस पीस बघितलं त्यानं कव्हर झालेलं आहे बॉडी. त्याच्या आत म्हणजे जे सरफेस पीस आहे किंवा जे पोत पीस आहे त्याच्या आत जी पीस आहे की जी जनरली आपल्याला दिसत नाही, ती तंतूसारखं पीस असतं. तंतू पीस म्हणतात त्याला. त्याला फिलोप्लम असं नाव आहे. डाऊन फिदर जे ज्याला शरीराला चिकटून असतं त्याचं काम काय तेही बघूया आपण. आणि सेमीप्लम म्हणजे फिलोप्लमच्या पेक्षा किंचित मोठं असं आणखीन एक पीस, पण ते आपल्याला बाहेर दिसत नाही, अशी ही पीस आहे. आता जनरली आपल्याला डोळ्याला दिसणारी जी पिसं आहेत ना ती पंखातली आणि शेपटीतली पिसं असतात, आणि त्याची रचना ह्या मी स्लाइडमध्ये दाखवत आहे. आणि हे जी स्लाइड आहे ही स्लाइड सॉंग बर्ड ज्याला म्हणतात, की ज्याला आपण कावळा म्हणू, चिमणी म्हणू किंवा मैना म्हणू, की जे पॅसिफिक फॉर्मस या गटातले, या सगळ्या गटातले जे पक्षी आहेत ना यांची सगळ्यांची रचना आणि संख्या ही जगभर सारखी असते. म्हणजे इथं आपल्याला विंग पंखामध्ये दिसत आहेत की खालच्या बाजूने 1 ते 9 अशी पीस आहे, आणि त्याला आपण प्रायमरीज म्हणतो, आणि ही पक्षाला उडायसाठी मदत करतात. तशीच त्याला सेकंडरी पिसं मिळतात. त्याच्यानंतर आणखीन एक रंग आहे ही जी 7 पिसांची आहे.
त्याला आपण सेकंडरीज म्हणतो. अशी 9, 7, 16 पिसं त्याच्या एकूण पंखामध्ये असतात. आता या सॉंग बर्ड शिवाय प्रायमरी पॅसरीन शिवाय जे पक्षी आहेत त्याच्यामध्ये हे प्रमाण वेगवेगळे असू शकतं. मग पाण्यातले पक्षी, मग जमिनीवरचे पक्षी असे जे आहेत की मग बगळे आहेत किंवा करकोचे आहेत किंवा आणि काही पक्षी असतील, तर त्याच्या ही संख्या आणि हे प्रमाण वेगवेगळं असू शकतं. त्याच्यानंतर आपल्याला असं दिसतं की शेपूट बघतोय आपण, शेपटीत सुद्धा 1 ते 6 मधून डावीकडे आणि उजवीकडे अशी 12 पिसं ही शेपटीमध्ये दिसतात. ते सुद्धा सांबरच्या बाबतीत आहे. इतर पक्ष्यांच्या बाबतीत आपल्याला ते करता येईल. आता जे पक्ष्यांच्यावर उपचार करतात आणि पक्षी त्यांच्या हातामध्ये येतात, तर किमान त्यांना शेपटीतले आणि पंखातले पिसं मोजता येतील. तर त्यांनी प्रायमरी आणि सेकंडरी आणि तशीच शेपटीतली ही लिहून ठेवावी पक्ष्याच्या प्रजातीप्रमाणे. मग जखमी 10 भारद्वाज आल्यानंतर त्याला काय दिसते, पक्षी 10 चिमण्यानंतर काय दिसतंय, असं आपल्याला पाहता येईल. असं खूप साधे साधे विषय आहेत की ज्याला फार मोठ्या साधनाची, फार मोठ्या तंत्रज्ञानाची, फार मोठी PhD असण्याची काहीही गरज नाही. तर आपण हे करू शकतो. तर हे आपण ऐकताय आणि हे करायला काय हरकत नाही. आता आपण येतो शेपटीकडे, पहिल्यांदा येतो ही एक कबूतर आहे. आता हे सगळे फोटोग्राफ मी एका हे खूप वर्षापूर्वी केलेलं आहे, म्हणजे मला वाटतं 15 किंवा जास्त वर्ष झाली असतील. यापूर्वी स्लाइड्स होत्या त्या मी नंतर कन्वर्ट केला. मी बॉक्सवर गेलो, तिथं मला हा विषय सारखा भेडसावायचा की विचार वाचायला मिळायचं नाही, अरे काय प्रकार आहे, कसली पिसं, काय कसं असतंय. मग मी गेलो आणि त्याची फोटोग्राफी केली. परत मी इन्साइटमध्ये तुम्हाला कायम एक रेफरन्स देत राहतो डाव्या बाजूला, की आपण जे संकल्पचित्र पाहिलंय पक्षाचं ते सतत तुम्हाला डाव्या बाजूला प्रत्येक स्लाइडमध्ये दिसेल. ही शेपटीची पीस आहेत बघा, ती आपण मग अशी बघितली की सॉंग बर्डमध्ये ती आपल्याला 12 दिसतात. प्रजातीमध्ये ती वेगळी जाऊ शकतात. कबुतरामध्ये काय सॉंग बर्ड नाही, त्यामुळे ती वेगळी असू शकतात. पण ती शेप कशी असते, मध्ये दांडोरा, बाजूला समान धागे असतात. रुंद कमी जास्त नसतं, कारण ते बॅलन्स करणारं पीस आहे. पंखात मात्र तसं असत नाही. आता मी एक पंख तुम्हाला उघडून दाखवतो आणि ही सगळी उड्डाण पीस आहेत आणि ही उड्डाण जी पीस आहे ती पक्षाला उडायला मदत करतात. आता याच्यात आपण बघायचं की इथनं जी पिसं चालू होतात ही सगळी 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. इथं 8 दिसतात. तिथे एक पीस मिसिंग आहे, ते गळलं असावं, म्हणजे ती 9 असतील. ही जी ज्याची टोकं पुढं आहेत ना, पुढच्या बाजूला, ती सगळी फ्लाईट फिगर किंवा त्याला आपण उड्डाण पिसं किंवा प्रायमरीज म्हणतो. त्याच्यानंतरची जी रांग चालू होते की ही जी सेकंडरी पीस आहेत, 1, 2, 3, 4 करत 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 मागं जाईल की तुम्हाला लक्षात येईल की त्याची टोकं पक्षाच्या शरीराकडे वळलेली. ही सगळी सेकंडरी फिगर आहे. आता प्रायमरी फिगरचं तुम्हाला लक्षात येईल की दांडोरा मध्ये आहे आणि एका बाजूला ते जास्त रुंद आहे, वरच्या बाजूला कमी रुंद आहे. हेच वैशिष्ट्य आहे की ज्याच्यामुळं पक्षी जेव्हा हवेमध्ये संचार करतो, जेव्हा ती हवा त्याच्या पंखावरनं घासून पुढे जाते, तेव्हा ती एक प्रकारचा ड्रॅग निर्माण करते. जेव्हा त्या रुंद बाजूला जाते आणि अरुंद बाजूने जेव्हा ती खाल्लं जाते, त्यावेळेला ती पक्षाला वर उचलते. जसं आणि याप्रमाणेच आपल्याला विमानाचा पंखा हा दिसतो. मग कबुतरे जेव्हा पाळतात किंवा तुम्ही एखादा पक्षी तुमच्याकडे आला आणि तो उडून जाऊ नये असं वाटलं तुम्हाला, तर ही जी पंखातली पिस आहेत नाही, पहिली 5-6 पिसं, त्याला एक रबर बँड टाका किंवा दोरीने बांधून ठेवा, किंवा त्याला उडता येत नाही आणि ती सोडली की तो उडतो. म्हणजे उडायसाठी म्हणून जे काय आहे ती पिसं हल्ली नाही की त्याला उडता येते. असा हा विंगचा एक तुम्हाला मी फोटो दाखवतोय आणि हा सर्वसामान्य असा असतो, पण प्रजातीप्रमाणे त्याची रचना आणि काम वेगळं असू शकतं. आता मी या चौकोनात तुम्हाला मुद्दामून प्रायमरी फिगर्स दाखवतो. त्याचं मगाशी मी सगळं एक्सप्लेनेशन केलं की ज्याची टोकं पुढे आहेत ती प्रायमरी, ज्याची टोकं मागं वळल्या ती सेकंडरी. आता सुरुवातीलाच मी सांगितले की झाक पिसं किंवा प्रायमरी कव्हरेज. आता हे जे प्रायमरी कव्हरेज आहे ना, या दिसतंय माझं पेनचं टोक जे दिसतंय तुम्हाला, ही प्रायमरी कव्हरेज आहे. ही काय काम करतात, तर हे जे पीस आहे जेव्हा पक्षी उडायसाठी पंख खाली दाबतो, तर ते खाली दाबल्यानंतर जे हवेच्या दाबामुळे पंख जर वर उचललं गेलं तर त्याला काही काम करता येईल. मग ते वर उचलून जाऊ नये, ते तिथल्या तिथं राहायला पाहिजे, म्हणून हे झाक पीस आहे किंवा याला कव्हरेज आहे. मग ही तुम्हाला अशी कव्हरेज, आता हे प्रायमरी दिसत आहेत, त्याच्यानंतर इथं सेकंडरी पिसं दिसत आहेत. आता आपण प्रायमरीचं बघितलं, प्रायमरी बघितली, प्रायमरी कव्हरेज बघितली. आता सेकंडरी पिसं,
की ज्या मी आपण मला वाटतं 7 मोजली, 9 आणि 7 अशी मोजली म्हणजे सॉंगबर्डसाठी. तर अशी ही त्याची रांग असते आणि त्याला पुन्हा अशी वर कव्हरेज असतात, झाक पीस असतात, तिची उलटू नयेत म्हणून. अशी ही साधारण रचना एका पंखामध्ये असते. आता पुढे बघूया आपण. आता हे सगळीकडे बी सी प्लॅन आपल्या निसर्गामध्ये आहे. आता हा कव्हरेजचा ए प्लॅन झाला. हा कव्हरेज नंतर आणखीन एक पीस आहे, त्याला आपण टर्शल्स म्हणतो, की जी पंखाची सेकंडरी पीसेस संपली त्यानंतर जेव्हा पंख त्याच्या शरीराला जाऊन चिकटतो त्यामध्ये जी काही 3-4 पीस दिसतात, मी जी अशी मुद्दाम उचलून धरले त्याला टर्शल्स असं म्हणतात. आणि टर्शल नंतर मग त्याची बॉडी तयार आणि पंखा असं त्या पिसामध्ये जोडला जातो. आता पुन्हा ग्रेटर कव्हरेज आलाय, म्हणजे आता मगाशी आपण प्रायमरी त्याची कव्हरेज, सेकंडरी त्याची कव्हरेज आणि या सगळ्यांना पुन्हा वर झाकून टाकणारी ग्रेटर कव्हरेज किंवा त्याला लेसर विंग सुद्धा म्हटलं जातं. अशी ही कव्हरेज आहेत की हे सगळे एकमेकाला, आपण जसं घराचं कौलारू छपर असतं, ही सगळ्यात शेवटची टाईल त्याच्यावर त्याची करत ते सगळं एक रांग होते, तशा प्रकारची रांग ही असते. आणि सगळ्यात शेवटच्या कौलाला वरच्या कौलाच्या प्रेशरमुळे ती पटकन उलटत नाही. आता आपण जातो सरफेस किंवा कंट्रपिलर किंवा पोतपीस, जी आपल्याला सरासरी पक्षी दिसतो किंवा आपण पक्ष्याचा रंग बघतो किंवा त्याचा आकार बघतो, हा आकार ह्या पिसांच्यामुळे त्याला प्राप्त झालेला असतो. आणि हे सर्वसामान्यपणे आपल्याला जेव्हा आपण पक्ष्याची बारीक बारीक पिसं वेचतो ना, त्यावेळेला सापडणारी जी बारीक पिसं असतात ती बहुत करून ही असतात. तुम्ही अशी पिसं गोळा करा, तुमच्या मुलांना सांगा आणि मी जे आज काय सांगतो त्याच्याप्रमाणे ती अरेंज करत जावा. एका ठिकाणी काउंटर पीस एका पानावरती चिकटवा, एकावर विंग लावा, मग पक्षी कुठलाही असू दे. तो पक्षी आपल्याला चटकन ओळखता येणार नाही, पण एवढं निश्चित करता येईल की आपल्याला प्रायमरी कुठले आहेत, सेकंडरी कुठले आहेत हे मात्र निश्चित ओळखता येईल. मग त्याच्यासाठी काय बघावं लागतं, त्याच्यासाठी आपल्याला मोल्ड केव्हा कोणाचा काय चालतोय बघावं लागतं. आता मला जर पोपट्याच्या पिसातल्या शेपटीतली पिसं पाहिजे असेल तर एप्रिल मे बघणार, किंवा एप्रिल आणि मे मध्ये आमच्याकडं, आता हे सगळ्या भारतभर महाराष्ट्रात होतं नाही माहीत, पण आम्हाला सांगलीमध्ये काय दिसतं की पोपट्याची पिसं राहतात. मग ज्या ठिकाणी पोपट रात्री जमतात विश्रांतीसाठी त्यावेळेला हमखास तिथे ही पिसं बघायला मिळतात आणि ती गोळा करता येतात. आत्ता सध्या काय चालू आहे, सगळे रेड वेंटेड बुलबुल दिसत आहेत, बघतायत. तुम्ही नोंद करता का पक्ष्याचं प्लमेज? पक्षी बघताना काय घेतात, नाव आणि त्याचं नाव आणि दिसला आणि कीबोर्डवर चेकलिस्टवर टाकलं की संपतं का लगेच? कसा दिसतोय, त्याचा रंग कसा आहे, तो इक्लिप्स प्लमेज आहे. आत्ता मला गेल्या 15 दिवसापासून काय दिसतंय तर बुलबुल, रेड वेंटेड बुलबुल पक्षाच्या शेपटीमधली पिसं नवीन यायला लागली. आता मी माझ्याकडे त्याचे फोटो आहेत, मी ते शेअरही करतो ईबर्डवर. तर हे आपल्याला पाहायला पाहिजे की आज काय दिसतंय बघा, की पक्षाचे पंख उडताना कुठलं गळलेलं दिसतंय का? कावळ्याचे पिसं आपण बघतो डोक्यावर ओढून जातात, याचं गळलेलं आहे, मग हे गळलेलं कोणत्या तारखेला दिसतं आपल्याला, असं कधी आपण विचार करतो का? तर तो करायला पाहिजे. किंवा निसर्गात हिंडताना जमिनीवर काय काय पडते, कुठल्या झाडाखाली विष्ठा पडते, कुठं पिसं पडत आहेत, मग एक प्रकारची पिसं सारखी पडत आहेत का, रात्री जमणाऱ्या पक्ष्यांच्या झाडाखाली कुठली पिसं पडत आहेत हे आपण कधी बघितलंय का? तर हे आपण बघायला पाहिजे, तरच हे तुम्हाला उलगडून येईल. पुन्हा सर पोत पिसा आलेले आहेत आणि मी पुढच्या स्लाइडमध्ये जातो. आता ब्रिस्टल किंवा मिशा याच्यामध्ये मी तांबटाचं चित्र दाखवलं. अचानक मला एक मेलेलं तांबट मिळालं. मला माहिती आहे तांबटाची पिसं मी बघतो, पण ही पिसं आपल्याला ड्रोंगोमध्ये दिसतात आणि फ्लायकॅचर्समध्ये सगळ्या दिसतात, पण इथं तांबटाच्या कडे दिसतात म्हणून मी मुद्दामून तांबट असा दाखवतो. किंवा ड्रोंगो आणि फ्लायकॅचर आहेत ना, हे किडे पकडणारे पक्षी आहेत आणि किडे पकडणाऱ्या पक्ष्यांना तो किडा चोची धरून ठेवायला ह्या पिसांची मदत होते असं म्हणतात. म्हणून मग आपल्याला ग्रीन बीटरला काही दिसत नाही, कुठल्या बीटरला मिशा दिसत नाही. मग मग पुन्हा त्याच्यातलं वाचन, पुन्हा संशोधन कोणी केलं का, किंवा आपल्याला काय संशोधन करता येईल का? त्याच्यानंतर ही जी ब्रिस्टल सारखी जी कडक पिस आहे, ही जी तांबटाला काय आहेत बरं, तांबट काय किडे पकडून खात नाही, तो आळ्या वगैरे खातो किंवा किडेही खातो. मग असं काही जणांचा दावा आहे, विच इज नॉट प्रूव्ड, की तो जेव्हा घर करतो आपलं सर्कल, त्याच्या वेळा त्याला त्या घरामध्ये जाताना किंवा त्याचा आकार किती असावा, जसं मांजर कुठल्या जागेत न जाऊ शकतं ते त्याला मिशीवरून करतात असं म्हणतात.
तसं याला असं म्हणतात, पण इट इज नॉट प्रूव्ह किंवा माझ्या वाचनात असं आलेलं नाही. कदाचित राजू त्याबद्दल काही पेपर्स किंवा काही बघू शकेल, कारण हे पेपर शोधणं मला जमत नाही बरं का. आणखीन एक महत्वाचं पीस आहे की तुम्ही हे पीस मुद्दामून जाऊन बसा. आता ह्या पीस उडताना ते कसं दिसतं याचा एक माझ्याकडे पूर्वी फार सुंदर फोटोग्राफ होता, पण तो मला आता मिळत नाही. तो तर मी पुन्हा काढायचा प्रयत्न करेन. जेव्हा ते तुम्ही काढू शकता, जेव्हा कबुतराच्या तुम्ही पेटीवर जाल तिथं कॅमेरा टाळा ठेवा आणि ते कबूतर जेव्हा पेटीवर उतरत येतं का नाही तेव्हा पंख पसरते, त्यावेळेला एक पीस असं खडं झालेलं असतं त्याचा फोटो तुम्हाला निश्चित घेता येईल. माझ्याकडे होता पण आता तो मिस केलाय. तर हे जे अलुला पीस किंवा शहाणं पीस त्याला जे म्हणतात ना, ते काय काम करतं की जेव्हा पक्षी उडत असतो आणि तो पुढे पुढे जात असतो त्यावेळेला त्याच्या पंखावर हवा येते आणि ती त्याच्या मागं जाते आणि ती मागं जाऊन जी पोकळी निर्माण झाली असते त्याच्यात शिरते. याला आपण ड्रॅग म्हणतो. आता तुम्ही रेस कार बघितलं असेल, रेस कारच्या मागं एक एअर स्पॉइलर नावाचं एक अशी पट्टी बसवलेली असते बघा, आणि काही पॅसेंजर कारनं सुद्धा असतं. ती काय करते की गाडीवरनं जाणारा जो हवेचा झोत आहे तो पुन्हा गाडी खाली जाऊ नये म्हणून तो झोत मोडून टाकते, नाहीतर तो गाडी खाली गेला तर गाडी खालून उचलली जाईल. तसेच हा अलूला जो पीस आहे ना, एक पीस असतं ते असं उभं होतं, ते काय करतं की हा जो ड्रॅग आहे जो प्रवाह आहे तो विस्कटून टाकतो. त्यामुळे तो वाऱ्याचा जो झोत आहे तो पंखाखाली जात नाही आणि पक्षी विस्कटत नाही, त्याचं उडणं डिस्टर्ब होत नाही. असं हे अलूला पीस आहे, फार महत्वाचं आहे. आता ह्याच्यात प्रश्न येतोय की मला हा डोक्यात प्रश्न येतोय, तुम्हाला करीन मी एखाद्या बॉक्सवर जाईल आणि तिथं त्या मालकाला विनंती करून त्याची ती अलूला नावाची 2 पीस आहेत ती मी काढीन, मग त्याच्या उडण्यावर काय परिणाम होतो मला पाहायला लागेल. आणि ती परत येतात, म्हणजे तुम्ही जर पीस काढलं तर त्याची काही काळजी करायची काय नाही, ती थोडी दिवसांनी परत येते. तो बॉक्सवरच आहे त्यामुळे त्याला खाण्यापिण्याचाही प्रश्न येणार नाही. त्याच्यानंतर जी डाऊन फिदर आपण बघितली की त्याच्या शरीराला त्वचेला असतात. आता काही पक्षी जे आहेत ना की जे जमिनीवर घर करतात, थंड प्रदेशात घर करतात, विशेष करून टंड्रा प्रदेशामध्ये, काही स्वान्स वगैरे, काही गीज आहेत, काही बदकं आहेत, तर ती काय करतात आपल्या शरीरातली जी डाऊन फिदर्स आहेत ती त्यांना त्यावेळेला जास्त उगवतात मुलीच्या अंगामध्ये, पर्टिक्युलरली मादीला, आणि ती काय करते ती पिसं काढते आणि ती अंड्याच्या खाली आणि बाजूला ठेवते आणि मग ती त्या अंड्यावर बसते आणि ऊब देते. आता ही तिनं दिलेली जी ऊब आहे ना ती पिसामुळं त्या अंड्याच्या भोवती सतत राहते. ती जरी घट्ट सोडून गेली तरी तिची ऊब त्या पिसामुळं राहते, म्हणून ही पिसं माणसं गोळा करायला लागली आणि त्याच्यापासून जॅकेट बनवायला लागले. थंडीच्या दिवसामध्ये त्याच्यासारखं सुंदर थंडीचं रक्षण करणारं जॅकेट आजपर्यंत नाही. माणसाने अनेक प्रकारचे अनेक उद्योग करून धागे तयार केलं, कापड तयार केलं, पण ह्याच्यासारखं चांगलं होत नाही. म्हणून ह्याला आधी मागणे. पण आता असं लक्षात आलं माणसाला की आपण त्याची पिसं काढून घेतली तर ती अंडी उघडणार नाहीत, म्हणजे पक्षी जगणारच नाही. आणि जर पक्ष्यांची संख्या वाढली ना तर पिसं केव्हा मिळणार. माणूस फार बिलंदर आहे. ते काय करतात तिथले हळूच थोडी पिसं काढून घेतात की तो पक्षी पुन्हा त्याला पिसं उगवतात, पुन्हा आणून त्यात टाकतात. हे नालायकपणाचा अत्युच्च आहे पण सगळ्या गोष्टी की ते पुन्हा तो काढतो, पुन्हा हा करतो, म्हणजे त्याला एक कारखानाच तयार करून टाकला त्यांनी. आणि मग सीझनभर ते अशी पिसं गोळा करतात आणि त्याच्यापासून जॅकेट बनवत राहतात. आता फिलोप्लिम नावाचं पीस आहे, जे तंतू पीस आहे, हे काही पक्ष्यांना जन्मजात असतं, काही नंतर येतं. आता जे सॉंग बर्ड्स आहेत ते आपण नंतर बघणार आहोत. हे सॉंग बर्ड जे आहेत ना त्यांना काही नसतं अंगावर, पण बाकीच्या सगळ्या पक्ष्यांना अंड्यातनं बाहेर आल्यानंतर काही प्रकारची लव असते. त्या लवमध्ये हे आपल्याला ही पिसं दिसत. हे घोगडाचं नुकतं अंड्यातनं बाहेर आलेलं पिलू आहे. मी तिथं पोचलो त्या घोगडाच्या घरावर. मी आय वॉज ॲक्सिडेंटली म्हणजे आम्ही काहीतरी बंटिंग हुडकायला गेलो होतो, स्टायलेटेड बंटिंग, आणि आम्हाला अचानक तिथनं घुबड उठलेलं दिसलं आणि बघितलं तर नुकतंच अंड्यातनं पिलू बाहेर आलं. तरी त्याच्या बघा तुम्ही टूथ ब्रेकिंग एक त्याच्या चोचीवर पांढरा एक डाग दिसतो, तो तसाच होता आणि त्याच्या अंगावर एक लव होती. असं हे ते पीस आहे. अशी जी फिलोप्लम पीस तिथं असतात. हे तुम्हाला कबुतराची पिलं जेव्हा अंड्यातनं बाहेर येतात त्यावेळेला सुद्धा तुम्हाला दिसून येईल. आता बघा प्रिकोशियल, आर्टिशियल आणि इंटरमिजिएट अशा 3 प्रकारचे अंड्यातनं पिलं बाहेर आल्यानंतर त्यांच्या अंगावर असतात. इथं सगळी टॉपला डाव्या बाजूला आपल्याला टिटवी दिसते. टिटवीचं पिलू नुकतंच
घरट्यातनं अंड्यातनं बाहेर आलेलं आहे. पण बाहेर आल्याबरोबर त्याच्या अंगावर विष आहे. बाहेर आल्याबरोबर ते आपलं स्वतःचं अन्न गोळा करतं, फक्त आई बरोबर असतं. मग अशी कोण कोण असतात? मग अशी बदकं असतात सगळी, सगळ्या प्रकारचे पिजंट असतात, सगळ्या प्रकारचे क्वेल्स असतात. या सगळ्यांना हे सगळे जमिनीवर घट्ट करतात आणि अंड्यातनं बाहेर आले की त्यांना अशी पिस असतात. पण जमिनीवर घट्ट करणारा चंडोल सुद्धा, लार्क सुद्धा आहे, पण तो अंड्यातनं बाहेर जेव्हा येतो त्याच्या अंगावर पिस असत नाही, कारण तो सॉंगबर्ड आहे. पण त्याचं हॅबिटॅटमुळे तो जमिनीवर घट्ट करतो. आता इथं दिसतंय बघा आपल्याला दुसऱ्या चित्रामध्ये की अल्ट्रिशियल आहे. ही सॉंगबर्डचं वैशिष्ट्य आहे की त्याच्या अंगावर काहीच पिसं नसतं. अंड्यातनं जन्म होतो तेव्हा पूर्ण नागडं उघडं असतं, म्हणजे माणसाला दुकान जावळ तरी असतं, तसा काहीच प्रकार या पक्षात नसतो. त्याच्यानंतर इंटरमिडिएट नावाचा एक प्रकार असतो, अंड्यातनं बाहेर आलेल्या पिलांना तो सगळ्या शिकारी पक्ष्यांना दिसून येतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिकारी पक्ष्यांची घरटी झाडाच्या वर असतात आणि झाडाच्या वर असतात त्यामुळे ती सूर्यप्रकाशाला उन्हाला उघडी असतात. मग अंड्यातनं बाहेर आलेलं पिलू हे जर त्याला कडक ऊन त्याच्या कवळ्या त्वचेला लागलं तर जगू शकणार नाही, म्हणून निसर्गाने त्याला एक आच्छादन दिलेलं आहे. अर्थात उन्हाच्या वेळेला ते पालक पक्षी सुद्धा त्याला झाकून घ्यायचा प्रयत्न करतच असतात. तरी सुद्धा पक्षी अन्न गोळा करायला गेलं तर त्याचं संरक्षण व्हावं या दृष्टीने निसर्गाने त्याची सोय केलेली आहे. आणि त्याला ती इंटरमिडिएट नावाची पिसं असतात, ती तंतू पिसासारखीच असतात. त्यामुळे प्रिकोशियल, अल्ट्रिशियल आणि इंटरमिडिएट असे 3 प्रकार आपण अंड्यातनं बाहेर आलेल्या पिलांच्यावर बघितलेले. आता पक्ष्यांच्या अंगावर किती पक्षी असतात असं जर बघायला गेलं तर त्या वेगवेगळ्या प्रजाती, त्याचं ठिकाण, या सगळ्या दृष्टीनं ते वेगळं असतात. आता टंड्रा प्रदेशातला जो स्वान आहे त्याच्या अंगावर 25,216 पिस आहे. त्याच्यानंतर व्हाईट थ्रोटेड स्पॅरो जी आहे, हिवाळ्यात तिच्या अंगावर 2,500, तर उन्हाळ्यात 1,500, म्हणजे जवळजवळ 1,500 पिसं तिची उन्हाळ्यात कमी होतात, कारण थंडीपासून संरक्षण करायची उन्हाळ्यात गरज नाही. त्याच वेळेला ती घरटं करणार आहे, ती पिलांना जन्मही देणार आहे, त्यामुळे तिला तिची एनर्जी तिकडे इन्व्हेस्ट करायला पाहिजे. त्याच्यानंतर थंड प्रदेशाचा एखादा पक्षी आपण घेतला की एक थंड प्रदेशातला कावळा, अगदी थंड प्रदेशातला, आणि आमच्या सांगलीतला कावळा, याची जर पिसांच्या संख्येची तुलना केली तर थंड प्रदेशातला कावळा किंवा चिमणी आणि सांगलीतला कावळा किंवा चिमणी याच्यामध्ये संख्येमध्ये थंड प्रदेशातल्या पक्ष्यांच्या अंगावर पिसं जास्त असतात. तसंच जे पक्षी पाण्यात वावरतात त्यांच्या अंगावर तेवढ्याच आकाराच्या जमिनीवरच्या अंगावर पक्षाच्या अंगावर पिसंही कमी असतात. म्हणजे पाण कावळा आणि आपला कावळा जर आकार सारखा घेतला तर पाण कावळ्याला जास्त पिसं असणार आहेत आणि आपल्या साध्या कावळ्याला त्या मनानं कमी पिसं. तर पुन्हा आपण एक प्रयोग करता येतो बघूया की मेलेले पक्षी आपल्याला दिसतात किंवा आपण जखमी पक्षी आणतो आणि तो मरतो. मग अशा वेळेला त्याच्या अंगावरची पिसं आपण मोजू शकतो. त्या पिसांची विभागणी करतो. आता मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ते करू शकता की पंखातली पिसे वेगळी काढा, शेपटीतली वेगळी काढा. मग मी सांगितल्याप्रमाणे करता येते किंवा फार गोंधळ होत असेल तर सगळी, हे फार चिकाटीचं काम आहे आणि चिकाटीच्या कामामध्ये आपण फार कमी पडतो असं मला वाटतं. चिकाटीचे काम करणारे लोक नाही आहेत असं नाही, खूप लोक आहेत. आपल्या ग्रुपमध्ये राजू सर आहेत, वडतकर सर आहेत, किंवा आणखीन ज्यांनी या क्षेत्रामध्ये PhD वगैरे असं केलेलं आहे, असे खूप हे वेबिनार सादर करणारे खूप चिकाटीचे लोक आहेत. पण थोडी आपण दिशा बदलली तर हे सामान्य माणसाला सुद्धा करता येते की त्याला पक्षी ओळखायची काही गरज नाही, पिसं मोजायला ते करू शकतात ते. आता ही जी पिसं आहेत त्याची साफसफाई गरज आहे. प्रत्येक प्राण्याला, सजीवाला आपल्या शरीराची बाह्य अंतर्गत साफसफाई करावी लागते, तसं या पक्ष्यांनाही करावी लागते. इथं एक आपल्याला मी दिसतंय की या चित्रामध्ये पक्षी आपली पिसं साफ करतात. याच्यामध्ये एक पिसं आहे ते पंखाच्या आतल्या बाजूला चोच घातला आणि जिथं मी ब्रॅकेट दाखवलाय ते कबूतर आहे ना, ते त्यानं एकदम मान वळवून अगदी त्याच्या शेपटीच्या मागं जिथं शेपूट चिकटते त्याच्या वरच्या बाजूला त्यांनी चोच घातलेली आपल्याला दिसते. हा काय प्रकार आहे हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. हे सगळे पक्षी करताना आपण बघतो. आता ते काय आहे म्हणून, आता ते जर तुम्ही शेपटीचा बुडका जर त्याची बाजू उघडली तर तिथं तुम्हाला एक शेंगदाण्यासारखा एक छोटासा एक अवयव दिसेल. ही एक ग्रंथी आहे, तिला क्विनिंग ग्लँड असं म्हणतात आणि मला वाटतं तिचं इंग्रजीमध्ये आणखी दुसरं नाव आहे इरोपिजिया का सिरोपिजिया ग्लँड असं काहीतरी नाव आहे. तर त्या ग्लँडमध्ये काय असतं, त्या ग्लँडमध्ये मेणासारखा एक चिकट पदार्थ असतो
आणि पक्षी काय करतो, तो चोचीने दाबतो आणि तो पदार्थ पेस्ट सारखा बाहेर येतो, तो आपल्या चोचीवर घेतो. हे तुम्ही एखाद्या कबुतराच्या बॉक्सवर सुद्धा जाऊन बघू शकता. आणि मग तो चोचीवर आलेला पदार्थ आहे ना, तो पिसं प्रिनिंग करतो, म्हणजे त्या पिसांना लावून तो पुसतो सगळं. मग ह्याच्यामुळं काय होतं, याच्यामुळं पक्ष्यांची पिसं लाईक ग्लेज येते, सुळसुळीतपणा येतो, ती भिजत नाहीत. आणि पक्षी जेव्हा उडतो त्यावेळेला जी घासली जातात त्यावेळेला त्याचं घर्षण कमी होतं आणि ती झिजत पण नाही, कमी झिजतात. आणि मुख्य म्हणजे उन्हामुळे जे रंग उडून जाण्याची जी क्रिया चालू असते त्याच्यापासून या पक्ष्यांचं प्रेरणा, त्याचं प्रोडक्शन. म्हणजे बघा, एक पक्षी आपण त्याच्यावर काय काय वापरतो आणि त्याच्यासाठी केवढे मोठे कारखाने आपल्याकडे आहेत जगामध्ये, आणि मग त्याचं प्रदूषण कसं होतं, मग आम्ही काय काय विचार करतो त्या प्रदूषण कसं संपवायचं. तरी निसर्गाने त्याला एक एवढासा शेंगदाणा दिलेला आहे, त्याचं वजनही जास्त नाही, तो आपल्या शरीर वागवतो, जेवढं पाहिजे तेवढं घेतो आणि जगत असतो. मग आणखीन काय करतात पक्षी, की सूर्यस्नानाची खूप गरज आहे. मग असे फोटो आपल्याला काढता येत नाही. आमच्या मित्रांनी काढलेला फोटो आहे. सूर्यस्नान करणारे पक्ष्याचे फोटो तुम्हाला किती मिळतात, तर जवळजवळ नाही. हजारो लोक, लाखो फोटोग्राफ रोज काढत असतात. पण हे जे प्रसंग आहेत हे आपल्याला टिपायसाठी म्हणून हा कोणत्या तारखेला निघाला, कुठं निघाला, मग त्या वेळेला यांची गरज आहे का, या सगळ्याच्या गोष्टीच्या सतत मागं गेल्यानंतर आपल्याला उत्तर सापडतं. त्याचं एक मी छोटं उदाहरण सांगतो. आपण पालीचा आवाज सगळ्यांनी ऐकला असेल, ते पाल चुक 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 करतो. ज्या वेळेला ऐकता त्यावेळेला तुम्ही त्याची तारीख आणि वेळ लिहून घ्या आणि उद्या त्याच वेळेला तिथं बघा काय होतं. तुम्हाला त्याच वेळेला तिथं 5 पालनं चुकचूक केलेले आढळलं. मग असं सतत लिहित जावं तुम्ही, मग तुम्हाला त्याचे महिने, सीझन हे सगळं कळायला लागतं. असं या प्रत्येक गोष्टीत आहे आणि हे अतिशय साधं आणि सोपं काम आहे. पुन्हा मी सांगतो की माझी बुद्धी कमी आहे, कारण मी फार मोठा संशोधक किंवा संशोधन करू शकत नाही, पण मला काहीतरी सारखं सुचत असतं. सगळ्याच गोष्टी त्या मी फॉलो करू शकतो असं नाही, पण तुमच्याबरोबर शेअर केलं तर कुणी कधी करू शकेल. अंघोळ आणि मातीची अंघोळ हे आपण 2 प्रकार चिमणीमध्ये बघतो. हाही एक पिसे स्वच्छ करण्याची, त्यांची तब्येत चांगली राखण्याचा प्रकार आहे. इथं आपल्याला दिसतात चिमण्या मातीत अंघोळ करतात, दुसरीकडे आपल्याला दिसतात पाण्यात अंघोळ करतात. आता हे जर तुम्ही बघत राहिला ना, तर चिमणी जेव्हा त्याचं एक गट तयार करते आणि त्याच्यात आंघोळ करते, तर ते तिचं स्वतःचं ठिकाण असतं बरं का, ती दुसऱ्या चिमणीला तिथे येऊ देत नाही. तिथे स्वतःचा राईट असतो तेवढ्यापुरता. त्यामुळे दुसरी चिमणी तिथे आला तर ती देऊ देत नाही, मग तिला दुसऱ्या चिमणीला स्वतःचं करावं लागतं. किंवा तिची आंघोळ होऊन झाल्यानंतर दुसरी चिमणी तिथं करू शकते. दुसरी चिमणी काय प्रयत्न करते, जिथं तिनं पहिलीनं केलं ना तिथंच मी ते चित्रासमोर दिसते बघा. आता या फोटोग्राफरला ते माहित होतं का नाही मला माहिती. ती वाट बघते की ही चिमणी केव्हा निघून जाते, कारण तिला ऐकतं मिळतं आणि पहिल्या चिमणीनं आंघोळ केली म्हणजे ते यशस्वी ठिकाण आहे. तर सगळीकडे यशस्वी ठिकाणाचंच गरज आहे. जिथं यशस्वी गट आहे तिथं दुसरा गट करायचा प्रयत्न करतो. जिथं अन्न मिळतं तिथं दुसरा पक्षी अन्न घ्यायला यायचा प्रयत्न करतो, पण त्याला पहिल्याला मिळतं. आपण तसंच करतो. म्हणून मग सगळे पक्षी मित्राला जॉईन होतात. आणखीन एक प्रिनिंग मध्ये पंखाच्या साफसफाईचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये इतर कीटक आणि कृमींच्या पासून पंखांची साफसफाई करून घेतात. तर इथं जे पक्षी आहे ना, विशिष्ट प्रकारच्या मुंग्या, विशिष्ट प्रकारच्या काय म्हणतो की सगळ्याच मुंग्या जर पक्षाच्या पंखात दिसत तर पक्षाला मारूनच टाकतात. विशिष्ट प्रकारच्या मुंग्या जिथं आहेत तिथं जाऊन मी हे बघितलंय, पण मला फोटो काढता आले नाही. मी दया पक्षी असं करताना बघितलंय, पण त्यावेळेला इतकं खोलवर आहे याची मला कल्पना नव्हती. त्याला फार वर्ष झाली, पण तो पंख पसरून एका वारुळाजवळ बसला ना, मग त्या मुंग्या तिथं होत्या आणि मला हे दिसलं पण समजलं नाही काय आहे हा प्रकार. पण नंतर हे समजलं की हा बसलाय कावळा आणि त्याच्या अंगावर बघा बारीक जिथं बाण दाखवलंय ना तिथं अशा तुम्हाला मुंग्या दिसतात. तर ते काय होतं की जे कृमी, कीटक असे जे काही त्यांच्या गोचड्या म्हणा की जे त्यांच्या माइट्स म्हणा त्यांच्या त्वचेला, पिसामध्ये जे चिकटून बसलेलं असतात ते हे कीटक जाऊन खातात. मग हे सायम्बायोटिक आहे, त्यांना अन्न मिळतं, याचे पंख साफ होतात. मग हा प्रत्येक पक्षी करतो अशातला भाग नाही, पण काही पक्षी करतात, ते आपल्याला शोधायला पाहिजे. असा एक विषय घेऊन आपल्याला काम करता येईल, याच्यात कदाचित PhD सुद्धा होऊ शकेल. आता मी एका फार वैशिष्ट्यपूर्ण पिसाकडे येणार आहे, ज्याला पावडर डाऊन फिदर असं म्हणतात. हे सगळ्यात पहिल्यांदा हे सगळ्या पक्ष्यांना असतं असं नाही. हे असं पीस दिसतंय ना, हे खूप लहान आहे. त्याला थोडं मी
क्लोजअप लेन्सेस वापरले आहेत आणि त्याच्या जवळ जाऊन फोटो काढले. आता हे सगळं आम्ही फिल्म कॅमेरा जेव्हा आमच्या हातात होता, की ज्यावेळेला एक बटन दाबलं की साधारण 17-18 रुपये खर्च व्हायचे आणि त्यावेळेला पैसेही नसायचे. अशा वेळा केलेली कामं तेव्हा खूप काळजीपूर्वक काम करावं लागायचं, की आपण किती काढणार आहोत. एकासाठी 10 फोटो वगैरे जमायचंच नाही किंवा 2 फोटोमध्ये ते भागवावं लागायचं. तर इथं ते पीस दिसते तुम्हाला. त्या पिसामध्ये आपल्याला काय दिसतंय की एक झुपका आलेला आहे आणि बारीक बारीक कण दिसतात. आता हे पीस काय होतं, हे पीस वाढून कधी बाहेर येत नाही, तिथंच राहतं, पण त्याच्या टोकापासून बारीक बारीक कण पडतात. जशी आपले त्वचेचे कण असतात ना, तसे त्याचे एक पीठ पडत राहतं सतत. आणि हे जे पीठ असतं, हे पक्षी आपण बघा असं अंग फुगवतो आणि असं असं अंग हलवतो सगळीकडे. त्यावेळेला हे जे पीठ आहे ना, तो सगळ्या आपल्या पिसामध्ये पसरत असतो. की जसं आपण पत्त्याला पावडर लावतो आणि ती पावडरमुळे पत्ते एकमेकाला चिकटत नाही, तसंच बरोबर इथे जर ही जर पावडर नसेल आणि पिसं जर एकमेकाला चिकटली तर ती हालचाल करणार नाही आणि तो एक गोळा होऊन बसेल आणि पक्षाला उडताच येणार नाही. जसं आपण बघतो की आपल्याकडं काही दिवस आपण जर केसाला तेल लावलं नाही, विंचरलं नाही, तर काय अवस्था आपली होती. 2च दिवस. कधी जंगलात जाणाऱ्या लोकांना लक्षात असेल की आपल्याला कधी काहीच मिळत नाही आणि किंवा आपलं लक्षच नसतं तिकडे, आपण आंघोळी करत नाही. 3-4 दिवशी आपल्या डोक्याची काय अवस्था होती हे बऱ्याच जणांना माहीत असेल. तर तसं होऊ नये म्हणून ही निसर्गाने केलेली व्यवस्था या पक्ष्यांच्या मध्ये आहे. आता पिसं झडणं हा किंवा पिसं पडणं किंवा निखळणं हा एक प्रकार सातत्यानं चालला असतो आणि तो सीझनली असतो. तर ती कशी जातात, पंखातली पिसं कशी जातात, शेपटीतली पिसं कशी जातात, त्याची एक रफली डायग्राम आहे आणि या डायग्राम प्रमाणे त्याचं क्रमाक्रमानं ती जात असतात. त्यामुळे डोक्यावरनं उडणाऱ्या पक्षाला आपण बघा. तुम्हाला माझं जे पूर्वी कार्ड होतं ना, त्या कार्डामध्ये माझ्याकडे कॉलम होता प्लुमेज म्हणून. काय प्लुमेज मध्ये आज पक्षी आहे, मोल्ट मध्ये आहे का, ब्रिडिंग मध्ये आहे का, नॉन ब्रिडिंग मध्ये आहे का, फर्स्ट विंटर आहे, असं मी पूर्वी लिहायचो. आणि ते मला असं वाटतं की ईबर्डवाल्याने ती सोय ठेवली पाहिजे. ती सोय नाहीये. तर आकाशात उडीत जाणार पक्षी आपल्या लोकांना गेला तर मला दिसलं पाहिजे की तुझ्या पंखात काय काय आहे, शेपटीत काय काय आहे. तर मला ही सवय लागली आहे. तेव्हा मला बुलबुल बोल्ट मध्ये दिसतो, एप्रिल मे मध्ये पोपट मला बोल्ट मध्ये दिसतो. काही वेळा कावळे दिसत, पण मी त्याच्या तारखा नोंदवलं तर मला त्याचं प्रोग्राम पण कळेल. आता काय झालेलं असतं, जुनी झालेली झिजलेली पिसं नैसर्गिकरित्या जळून जातात. अंड्यातून बाहेर पडल्यापासून पूर्ण वाढ होईपर्यंत 2-3 वेळा पक्ष्यांची वेगवेगळ्या याच्यामध्ये पिसं जळून नवीन नवीन येतात. त्याच्यानंतर विणीच्या हंगामात पिसं जातात आधी, त्याला नवीन पिसं येतात. म्हणजे सर्वसाधारण कुठलाही पक्षी असू दे, चिमणीपासून कुठलाही पक्षी तुमच्या जवळचा असू दे, त्याचा जेव्हा घरटं करण्याचा वेळ येतो ना, त्यावेळेला पर्टिक्युलरली नराचे रंग तुम्ही बघा आणि मला असे तुम्ही फोटो दाखवा. आपल्याकडे फोटोग्राफर खूप आहेत की ज्यांनी हा बुलबुलचा फोटो त्याचं घरटं करण्याच्या सुरुवातीला आणि घरट्याचं सीझन संपल्यानंतर, बुलबुल सिंजीर असं का म्हणतो मी, कारण त्याच्यासाठी जंगलात जायची काही गरज नाही, त्याच्यासाठी फार मोठी टेलिलेन्सची पण काही गरज नाही. असे फोटो किती ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर त्याच्या टेल फिदर मध्ये किती आहेत ते आपल्याला, असे फोटो आपल्याला मिळतात का. म्हणजे आपल्या हातातल्या कॅमेऱ्याला आपण काय काम द्यायला पाहिजे हे आपल्याला सुचलं पाहिजे. आवाज रेकॉर्डिंग करताना मी त्याच्याकडनं काय घेतलं पाहिजे हे मला सुचलं पाहिजे, पण मी त्यातलं काम करेन. आता विणीचा हंगाम झाला की विणीच्या हंगामानंतर काम संपलं की तो पिसारा जाडतो की त्याची गरज संपते. म्हणजे मोराचं उदाहरण घेऊया. मस्तपैकी मार्च मध्ये मोराला पिसारा यायला चालू होतो, जून जुलै मध्ये असा भरदार पिसारा असतो. आणि आता तुम्ही जर पाहिला नोव्हेंबर डिसेंबर की पुन्हा 3-4 महिने पुढे हळूहळू जडत पूर्ण नर पक्षाला तो पिसारा राहत नाही, कारण त्याची गरज आहे ती त्याच्या विणीच्या हंगामासाठी मादीला आकर्षक करायचे. असं सगळ्या ब्रीडिंग प्लुमेज पकडणाऱ्या सगळ्या पक्ष्यांच्या बाबतीत आपल्याला दिसून येतं. त्याचं काम आहे की प्रोटेक्शन आहे, संरक्षण जसं आहे तसंच त्याचं अस्तित्व त्याच्या पिसावर त्याच्या रंगावर अवलंबून आहे. थंडी वारा उडणे हे महत्वाचं काम आहे, पण सगळेच पक्षी उडतात असं नाही. शामरू काय उडत नाही, पण त्याच्या अंगावर पिस असतात, त्याचं वेगळं काम आहे. थंडी वारा उष्णता पाऊस आघात यापासून रक्षण, छद्मी आवरण म्हणजे पक्षी लपून राहणे, शत्रूला न दिसणे, हे एक पिसं काम करतात.
दिसणे आणि कम्युनिकेशन, पक्षी आपल्या पंखाच्या रंगावरनं आणि आवाजावरनं सुद्धा संपर्क. अन्न मिळवणे, अन्न मिळवण्यासाठी पंखाचा फार मोठा उपयोग होतो, आपण पाहूया. पिसांचा म्हणजे पंखाचा. उडणं आपण बघितले, वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्याची उडण्याच्या स्टाईल आहे. ही पहिली आहे ती झोका देत उडणारी डिपिंग फ्लाईट आहे. मग हे कोण पक्षी असं उडतात, आपण मानतो का, कधी विचार करतो का? कोण पक्षी डायरेक्ट उडतात, सरळ जातात. कबूतर सरळ जातं, ससाणा सरळ जातो. पण तुम्ही जर बंटिंग पाहिले, तुम्ही जर लांबपर्यंत उडणारे वॅक्टेल्स पाहिल्या, तर त्या वर खाली झोके घात उडतात. तुम्ही चिमण्या लांबपर्यंत उडताना पाहिल्या, कारण चिमण्या आपण बघतो इथनं तिथं उडलेली, पण जेव्हा ती लांब जायला लागते तेव्हा ती झोके खात जाते. मुनिया बघा, सगळा थवा असा खाली वर करत जात असतो. काही पक्षी गोल 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 करत सर्कल करत जातात. काही पक्षी हवेत वर वर हवेच्या करंटप्रमाणे वर जात राहतात. प्रत्येकाची जशी जशी जात आहे, त्याची गरज आहे, त्याप्रमाणे त्याची उडणं आहे. छन्नी आवरण किंवा कामोफ्लेज, की जो पक्षी जिथं बसलेला आहे तिथं तो इतरांना दिसला नाही पाहिजे, असं त्याचं काही वेळा तो दिसला पाहिजे आणि काही वेळा दिसला नाही पाहिजे, अशी त्याची तयारी असते. ज्यावेळा त्याला इतरांना दिसायचं नाही त्यावेळेला तो तशा पद्धतीने बसतो, आणि ज्यावेळेला त्याला दुसऱ्याला भीती दाखवायची आणि त्याला दिसायला पाहिजे त्यावेळेला ते तसं प्रदर्शन करतो. यासाठी टिटवी बघायची आपण. टिटवी घरट्यापाशी गेलं तर कसे पंख पसरते एकदम बागकडे, आणि कसे ते दाखवतो सगळे मोठा मोठा रंग. आणि एरवी कशी बसते, तर मांड्यावर बसली तर ती कळतच नाही जमिनीवर अंड्यावर बसली आहे. तर असा फोटोग्राफ तुम्हाला मिळतो का कधी, हे पण बघून ठेवला. विष, ज्या प्रदेशामध्ये पक्षी आपलं अन्न मिळवतो तिथे तो जाऊन थांबतो, त्या प्रदेशाशी तो एकरूप झाला पाहिजे, तरच तो दुसऱ्याला दिसणार नाही. ज्याची शिकार तो करणार आहे त्यालाही दिसणार नाही आणि त्याला अन्न मिळतं. दुसरा आहे की सेक्स डायनॉमिझम, ही नर आणि मादी. आता हा नर दिसतोय डावीकडचा आणि उजवीकडे आपल्याला मादी दिसते. बया पक्षी हे सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. त्याच्यामध्ये अजून जर आपण बघितलं तर नर मादी विळीचा हंगाम संपल्यानंतर सारखा दिसतो, पण नरामध्ये सुद्धा किंचित मादीपेक्षा फरक असतो. तो आपल्याला फोटोमध्ये दाखवताना पाहिजे. हा जरी बिल्डिंग इमेज मध्ये मादी सारखा असलं की हे जी वैशिष्ट्य आहे की त्याच्यामुळे हा नर ओळखता येतो. चिमणी तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, चिमणीचा नर कसा दिसतो, मादी कसं दिसते. तर सेक्शुअल डायमॉर्फिझम आहे ते त्याच्या पिसावरनं आपल्याला कळून येते. मग सगळ्याच पक्ष्यांना असतं असं नाही, मैना दिसत नाही, बुलबुल दिसत नाही, पण काही नसतं, काही नाही नसतं. आता मगाशी आपण मोराच्या पिसाची चर्चा केली, तसे अनेक पिस आहेत. बगळे आपल्याला जास्त करून लक्षात येतात की त्यांना एक वेगळ्या प्रकारची पिसं त्या काळामध्ये येतात, आणि त्याचं कारण असतं की त्यांनी मादीला आकर्षित करावं आणि दुसऱ्या नराला सुद्धा टेरिटरी सांगावी की ही माझी टेरिटरी. हे आपल्याला बगळ्याच्या मध्ये सहज लक्षात देता येतं, म्हणून मी बगळा दाखवलाय. काही पक्षी असे आहेत की ती पिसं बदलतात पण ते आपल्या रोज दृष्टीला पडत नाही. मोर आपल्याला पाहता येतो सहज, आणि आपल्याला मोर तर पिसाऱ्यामुळेच माहीत असतो. आणि मग मोर जेव्हा पिसारा नसतो तेव्हा तो वाटतो की लांडोरी सारखा आहे. मग त्यावेळेला फक्त मान बघायची, निळ्या मानेचा मोर, हिरव्या मानेची लांडोरी. आता अन्न मिळवणं मी पाहिलं, मगाशी सांगितलं तुम्हाला की हे सगळे जे तीन पक्षी आहेत, इकडं डावीकडे आपल्याला पाणकावळा दिसतोय, इकडं लिग्रेट किंवा बगळा दिसतो, आणि हा खंड्या आहे. हे सगळे पाणथळ जागेवर असतात, सगळेजण मासे खातात. आता बघा, या पक्ष्यांची पिसं आणि आकार आणि रंग सारखा आहे का? अजिबात नाही. अंगावरच्या पिसाची रचना तर अजिबात नाही. एक तर हा पाण्यात पोहतोय आणि हा उथळ पाण्यात आहे, आणि हा तर पाण्यात सूर मारणार. आता अन्न मिळवणारा हा जो पाण्याचा, पण ह्यांचं अन्न जरी मासे असले का नाही तरी माशांच्या जाती वेगळ्या. म्हणजे जो खंड्या जो मासा खातो का नाही तो कदाचित बगळ्याला खाताच येत नाही, आणि जो बगळा जो खातो ना तो कधी खंड्याला खाताच येत नाही. आणि उथळ पाण्यातला 6 इंचातला जो मासा आहे तो व्हायला सूर मारून कसा पकडता येईल. तसंच पाणकावळा हा खोल माशातले मासे खातो, मग त्याला उथळ 4 इंचाच्या पाण्यातला खाता येणार नाही जो बगळा खातो. आणि निसर्गानं अशी विभागणी केली. आता त्या पिसाची कशी गंमत आहे बघा. हा डावीकडचा जो बगळा आहे ना, म्हणजे सॉरी पाणकावळा आहे ना, त्याची पिसं भिजली पाहिजेत पाण्यात बुडल्यानंतर, पाण्यात उतरल्यानंतर. त्याची पिसं जर भिजली नाही तर त्याला बुडता येणार नाही सहज, त्याला ताकद लावून बुडावं लागेल. ताकद लावून जर त्याला बुडायलाच ताकद लावायला लागेल
तर माशाचा पाठला कसं करणार. आता ह्या पाशा याची जी पिसायत ना ही पाणी धरतो, पिसायची पाणी धरतात, ती भिजतात, मुली होतात, वजन वाढतं आणि हा सहज बुडतो आणि मग पोहून पटकन पाण्याखाली जाऊन तो मासा पकडतो. मग आता हे सगळं झालं की मग त्याला पाण्याबाहेर आल्यावर मात्र ओली पिसं नको कारण त्याला उडायला अडचण होते, म्हणून तो दगडावर पंख वाळवत बसताना दिसतो. आता फोटोग्राफर जेव्हा हा करतो त्याला असं विचार आला की अरे असं का बसतोय, बगळा कसं बसत नाही, खंड्या कसं बसत नाही, हे सगळेच मासे खातात, मग हा कसा बसतो, त्याला का पंख वाळवायची गरज आहे. तर त्याचं कारण आहे. त्याच्यानंतर आपल्याला दुसरीकडे बगळा दिसतो, याची पंख भिजायचं कारणच नाही, कारण हा उथळ पाण्यात असतो, फार त्याच्या पायाच्या गुडघ्यापर्यंत तो आत बुडेल. उथळ पाण्यापर्यंत त्याची पोचेल अशी त्याची रचना आहे आणि त्याच्या जातीचे तसे मासे. खाली खंड आहे, खंड हा काय करतो आपण सगळ्यांनी बघितलं, सूर मारतो पाण्यात जातो. मग हा 10 फूट पाण्यात जातो का खोल, नाही. पाण्यातले पहिले जे 2-3 फूट आहेत त्या स्तरामध्ये जे मासे आहेत ते ज्याच्या ताकदीला आहेत, त्याला उचलण्याच्या ताकदीला आहेत, तेवढंच ते उचलतो. आणि पुन्हा तुम्ही कधी खंड्या पंख वाळत बसलेला बघितला का, कारण त्याची पिसं भिजतच नाही, कारण त्याला क्षणात आत जायचं आणि पुन्हा बाहेर यायचं. त्याची जर पिसं त्यावेळेला भिजली तर तो बाहेरच येऊ शकणार नाही आणि पुन्हा त्याला पंख वाळवत बसायला लागेल आणि हा पंख वाळवत बसायला आला तर दुसरा ससाने त्याला झडप घालेल. तसं पाणकावळ्याला ती भीती नाही, गरुड येऊन त्याला पकडेल अशी भीती पाणकावळ्याला नाही. अशा या पिसांच्या रचनेची आणि त्याची अन्न मिळण्याची रिलेशन आहे. आता आणखीन एक बघूया की कम्युनिकेशन. आता हा क्लब विंग्ड मॅनेकिन म्हणून इक्वेडारमध्ये सापडणारा पक्षी आहे, याच्यावर खूप संशोधन बरेच वर्ष चालू होतं. हा आवाज नेमका कुठनं येतोय हा पक्षी आणि कुठनं काय करतोय आवाज देऊन, तर हे आपण याचे व्हिडिओ पण पाहत आलेला असाल, तर हे मी आवाज प्ले करतो. मग याच्यावर खूप काम केलं बरं का, अनेक शास्त्रज्ञांनी काम केलं, विचार केला आणि मग त्याचं फिल्मिंग केलं, मग आवाजाचा सोर्स शोधला, मग पंखात नाही तो वाटल्यावर त्याचे पंख तपासले, तर असं लक्षात आलं की हा त्याच्या पंखातली ही जी काही 3-4 पिसे इथे दिसत आहेत, क्लब विंग्ड मॅनेकिन म्हणलं, जे क्लब झालेली आहे ती खास आवाज निघण्यासारखी ती डेव्हलप झालेली आहे. म्हणजे अशी आवाज करणारी ज्या पक्ष्याच्या अंगावर पिस आहेत ते पक्षी यशस्वी झाले. आता आणखीन एक उदाहरण बघूया आपण. आता ब्रीडिंग सर्जनमध्ये आपण बघितलं की हा जो अमेरिकेच्या जो गवताळ प्रदेश आहे किंवा असे जे गवताळ प्रदेश थंडरा भागामध्ये आहेत त्या ठिकाणी अमेरिकन वुडकॉक आणि कॉमन स्नेक या नावाचे 2 पक्षी दिसतात. आणि हे पक्षी आपली टेरिटरी आणि मादीला आकर्षित करण्यासाठी आकाशामध्ये घिरट्या घालताना पंखाच्या साहाय्याने आवाज करतात. आता बघा अमेरिकन वुडकॉक या चित्रामध्ये हे आपल्याला पंखाची जी टोकं आहेत की जे आवाज करतात ती कशी त्याची डेव्हलप झालेली दिसतात आणि आवाज कसा येतो बघ. त्याच्यानंतर दुसरा तसाच पक्षी आहे, त्याच्या शेपटीतल्या पंखात पिसात आवाज येतो बरं, त्याची चित्रात दाखवले बघा शेपटी. म्हणजे पंख गातात, पिसं गातात आणि आपला विश्वास बसत नाही असे आवाज करू शकतो. आता ह्या आवाजाची जर फ्रिक्वेन्सी तुम्हाला तपासली ना तर तुम्हाला इथं बघून सांगता येईल की या पक्षाचा प्रदेश कसा असेल. आता मी एक देतो की मला फार पूर्वीपासून लक्षात आलेली गोष्ट आहे, पण ते मला रेकॉर्ड करणं अलीकडे सुचलं की व्हेरी कॉमन अशी म्हणजे तुमच्या रोजच्या बागेतला पक्षी तुम्ही ऐकलं असेल. आता हे मी आवाज तुम्हाला ऐकवतो. हा आवाज परत पुन्हा मी ऐकवतो तुम्हाला. आता हा पक्षी गातो, त्याच वेळा पंखातनं आवाज येतो. मग प्रश्न पडतो की पंखात नाही का चोचीत नाही, पण मला काय वाटतं
तो पंखात नाही, केवळ असा आवाज काही वेळा उडताना सुद्धा येतो. आता हे पक्षी हा पकडणं आणि त्याचे हे ब्रीडिंग सीझन मध्ये होतं बरं का. म्हणजे आता जर तुम्ही गेलात पक्षी हा उडताना बघायला गेलात तर तो आवाज ऐकू येणार नाही. पण हे जर तुम्ही मे, जून, जुलै, ऑगस्ट पर्यंत, सप्टेंबर पर्यंत जर पाहिलं आणि विशेष करून तो नेस्ट करत असेल तेव्हा पाहिलं तर हे तुम्हाला त्याच्या आधी पुढं मागं हे लक्षात येईल. कारण याचा काहीतरी उद्देश टेरिटरी सांगणं किंवा मादीला आकर्षित करणं असं असू शकेल आणि कदाचित हा नर सुद्धा असू शकेल. आता हा अभ्यास आपल्याला करता येईल का नाही. आता हा विचार डोक्यात आल्यानंतर हा विचार पुढे घेऊन याच्यावर अभ्यास करता येईल का नाही. हे तुम्ही सगळे जे ऐकतात ना, आता मी जे विचार मांडतो हे मला एकट्याला करता येतील का नाही मला काही वेळाला जमणार नाही. पण आपण सगळ्यांनी किंवा आपल्या सगळ्यातल्या 10 जणांनी बघूया की पुढच्या सीझनला ऐशीपर्यंत आपण बघूया. कदाचित पकडता येते का बघूया, कदाचित मला मेलेला सापडताय का बघूया, मग त्याची पिसं कसे असतात बघूया, त्याचे मी फोटो काढता येतात का बघूया, त्याची मी रचना तपासता करणं, हे सगळे विषय आपण करायला पाहिजे. मी तुम्हाला थोडी हिंट देतो. आता आणखीन एक विषय बघा, हे दिसतंय तुम्हाला युरेशियन कॉलोडो. तसं आता मी युरेशियन कॉलोडो येतो, पण तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचं उदाहरण आहे की ज्याचा मी अलीकडे आवाज रेकॉर्ड केलेला की कबूतर उडलं की कट 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 एक असा आवाज येतो. प्रत्येक वेळा कबूतर उडलं तर असा कट 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 आवाज येतो का. तुम्ही मुद्दामून पहा की प्रत्येक वेळा आपण पडतो की छपरावर बसलेलं उडून जाते आपल्यासोबत, आवाज येतो का प्रत्येक वेळाला. तुम्हाला लक्षात येईल की नाही येत प्रत्येक वेळेला. आता खूप जुन्या काळात ज्यांनी 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी पक्षी निरीक्षण चालू केलं असेल त्यांनी बऱ्याच वेळा बघितलं की कबूतर विहिरीत असतं आणि मग आम्ही त्या विहिरीपाशी गेलो की ती बाहेर यायची उडत, तेव्हा कट 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 असा आवाज यायचा. मग एरवी जर तुम्ही त्या विहिरीच्या बाजूला बसला आणि ते कबूतर अन्न घ्यायसाठी बाहेर आलं तर त्यावेळेला कटकट आवाज येतो. मग हा आवाजाचा काय प्रकार आहे. तर तो आपण मी या युरेशियन कॉलोडोचा ऐकतो. मी हा रेकॉर्ड केलाय, तो कसा येतो बघ. मी तुम्ही ऐकलंय का. आता माझं काय झालंय की रेकॉर्डिंगमुळे माझे थोडे कान तयार झाले, पण हे तुम्ही सगळ्यांनी हे पाहत राहा. पण हे केव्हा होतं, तुम्ही जेव्हा अचानक पक्षाजवळ बसता त्याला धक्का बसेल की त्याला आश्चर्य वाटेल आणि मग तो पटकन उडतो, त्यावेळेला तुमचं लक्ष विचलित करण्यासाठी हे पक्षी अशा प्रकारच्या पंखातून आवाज येतो. मग तुम्ही कबुतराच्या बाबतीत लक्ष ठेवा. तुम्ही आता माझ्या घरा शेजारी कबूतर घरटं करतायत, तर त्या घरटं करण्याच्या काळामध्ये हे जेव्हा मी त्या गॅलरीत जातो तेव्हा ते उडून जातं, त्यावेळेला ते आवाज करतात. आणि एकदा ते अंड्यावर बसली मादी की ती उडून जाते, मग त्यावेळेला तो आवाज येत नाही. हा जो मधला पिरियड आहे की त्यांनी जागा पकडणं त्या दोघांनी. आता त्यातला नर आवाज करतो का मादी आवाज करतो हे मला कळत नाही, पण यातल्यापैकी कोणतरी आवाज तो कटकट कटकट करत. मग मी काय करतो की माझा मायक्रोफोन तिथं लावून ठेवतो आणि मी बाहेर काय जात नाही, रेकॉर्डर चालू ठेवतो आणि मग अचानक मी गॅलरीत गेलो की तो उडून जातो की ते टक 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 आवाज येतो. तो रेकॉर्ड होता, मी केलाय, तर मी तो इथे दाखवत नाही, मी थोडा वेगळा पक्षी दाखवतो. तर ही जी आपली जी ऑब्झर्वेशन आहे, ही जी सायकल आहे, ती आपल्याला सतत सतत चालू ठेवायला पाहिजे. तर तुम्हाला याच्यामध्ये खूप गमत येईल आणि तुम्ही याच्यामध्ये खोल जाऊ शकाल. आता कलर आहेत, पक्ष्यांचे जे रंग आहेत ना, जे पिसांचे रंग जे आपल्याला दिसतात तसे नसतात, किंवा जे आपल्याला दिसतात ते आपल्याला दिसायसाठीच नसतात. ते त्याच्या जीवनाशी त्याला काय करायचंय, त्याला माणसाला दिसून काही उपयोग नाही. 15 कोट्या वर्षी पक्षी आलाय आणि आपल्याला पृथ्वी तलावरून 1 6 लाख वर्ष झाले नाही, तेव्हा आपला त्याचा काय संबंध. मग काय असतं त्याला की त्याला काय साधायचंय, तर मादीला तो कसा दिसला पाहिजे त्या पद्धतीनं त्याची पिसाची रचना झालेली असतात आणि त्याचं तो कुठल्या प्रदेशात राहतो, तो विण केव्हा करतो, त्यावेळा सूर्य कसा असतो आणि मग त्या सूर्यकिरणावरनं माझी पिसं कुठला रंग घेऊन बाहेर पडतील, अशी सगळं नियोजन त्या रंगसंगतीमध्ये असतं. आणि आपल्याला वाटतं की सप्तरंगी एखादा पक्षी बघितला, मोराचा पिसारा, की ते तुम्हाला 7 रंग दिसू शकतात. एखाद्या पंखामध्ये, मोराच्या पंखामध्ये एखादा डोळा असतो, त्यात किती रंग असतात, म्हणजे ते 7 रंगाचे धागे असतात का, तर तसं नसतं. धागे RGB 3च असतात, पण त्या धागाची कॉम्बिनेशन अशी असतात की जे आपण मिश्रण करतो वेगवेगळ्या रंगाचं, ते असं केलेलं असतं की त्याच्यावरनं परावर्तित होणारा रंग तो वेगळाच घेऊन जातो.
त्यामुळे सनबर्ड सुद्धा आपण बघतो बघा की सनबर्ड आपल्याला असे फोटो पण आपल्याला बघा वेगळ्या वेगळ्या अँगलने वेगळ्या वेगळ्या दिसतो. तर ते कशामुळे दिसतं तर ते पिगमेंट हे 3च असतात, पण त्या धाग्याची रचनामुळे ते तसं दिसतं. ही ऑर्नामेंटल फिगर आहे, सहज बघा याच्यात किती रंग आहेत. आकाशी आहे, गडद निळा आहे, तपकिरी आहे, हिरवा आहे आणि काय काय हे सगळे पिगमेंट आहेत, वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आहेत. आता माझं सादरीकरण संपलेलं आहे. पुन्हा मी एकदा सादरीकरणाबद्दल मित्राचे आभार मानतो. माहिती फोटो विशेष करून काही माहिती मला स्वतः मी मिळवले, काही माहिती मला नेटवरून मिळाली. फोटो बरेचसे मी नेटवरून मिळाले, कारण मी बरीच वर्ष आली फोटो काढत नाही, कारण ती माझ्या सगळ्या याच्यात मला ते जमत नाही. आणि तुम्ही सगळे सहभागी झालात त्याबद्दल तुमचे आभार. आणि मला माझी इच्छा अशी आहे की यातला एखादा धागा पकडून आपण एक ग्रुप करून आपण याच्यात पुढे जाऊ शकतो का. प्रत्येक वेळा मी कॉपी पेस्ट कॉर्नेलवर मी अवलंबून राहायचं का, मी सारखं BNSSवर अवलंबून राहायचं का, मी पक्षी मित्रमधनं मी काय करू शकणार आहे हे मी कधी विचार करणार आहे का, असा थोडा आपण विचार करूया. आणि शेवटची स्लाइड माझी थँक्स म्हणण्यापूर्वी हा जो पक्षी सप्ताह आलेला आहे त्याच्यामध्ये मी संघटनेला मागेही हा सगळा लेखी दिलं तर आता मला ते पुन्हा सापडले मी सांगेन, पण मी हिंट देतो की पक्ष्यांचे रातथारे जे आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. पक्षाच्या जीवनामध्ये ते अतिशय महत्वाचा रोल जिंकतात. ते फक्त ते रात्री झोपायला येत नाही, ते एकमेकांना अनेक प्रकारच्या माहितीचा देवाणघेवाण करत असतात. मग त्यात स्थलांतरित पक्षी असतात, स्थानिक पक्षी असतात. आणि आत्ताचा जो सीझन आहे, हा जो नोव्हेंबर महिना जो सीझन आहे, या स्थानिक पक्ष्यांची घरटी करण्याचा काळ संपलेला आहे. त्यामुळे ते घरट्याच्या जागेवरून पुन्हा आपल्या ब्रीडिंग ग्राउंडवर आलेलं आहे. आता प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये तुम्हाला हे रातथारे दिसतात. पिंपळाची झाडं आहेत, चिंचेची झाडं आहेत, बांबूची झाडं आहेत. मग कुठे तुम्हाला मैना दिसतात, कुठे कावळे दिसतात, कुठे बगळे दिसतात, कुठे कर्कचे दिसतात, कुठे चिमणे एखाद्या झुडपात बसलेले दिसतात. अशी जी रातथाऱ्यांची जागा आहे त्याचं जर या सप्ताहानिमित्त आपण शोधून त्याचं जर रजिस्ट्रेशन केलं, त्याची जर लिस्ट बनवली तर महाराष्ट्रामधनं खूप डाटा आपल्याला निर्माण होईल की अशा रातथाऱ्या किती आहेत, कोणकोणते पक्षी रातथाऱ्यावर जमतात, त्यांची संख्या किती असते, उन्हाळ्यामध्ये ब्रीडिंग सीझनमध्ये ती संख्या कमी होते का, कितीतरी प्रश्न आणि कितीतरी उत्तरं आपल्याला शोधता येतील. आणि यासाठी म्हणून आपण जर रातथारे आत्ता एकदा आणि पुन्हा जुलैमध्ये तेच रातथारे जे रिपीट केलं आपण एक फार सुंदर माहिती गोळा करू शकतो. आणि याच्यामध्ये जे तांत्रिक सहाय्य आहे कसं ॲनलाइज करायचं याच्यात आपल्याकडे काही कमी माणसं नाही, आयडिया आहे आपल्याकडे, माझ्याकडे काही कल्पना आहे की कसं करायचं हे मी लिहून ठेवलं तर कदाचित मी आता या 2 दिवसात शेअर करेन. तर ह्या सप्ताहानिमित्त पक्षी मित्र संघटनेचा या सप्ताहातला हा प्रोग्राम याच्या पुढे कायम असेल. आता जुलैमध्ये रातथाऱ्यावरची गणना आणि जुलैमध्ये दुसरा एक असेल वेरंगरीची गणना, त्याचंही मी लिहून ठेवलेलं आहे, मी तुला मला शेअर करेन. तर एवढं बोलून मी थांबतो, माझा इथं शो एंड करतो. मी काही लोकांना काही शंका असतील, काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता, बोलू शकता. फक्त मी स्लाइड शो माझा क्लोज केलेला आहे, त्यामुळे त्या स्लाइड पुन्हा दाखवता येणार नाही, पण मी बोलू शकेन. चालेल, काही प्रश्न घेऊया सर आपण. हो, धनंजय शहा बहुधा प्रश्न विचारू इच्छित आहे. नमस्कार सर, सोलापूर बोलतोय, प्राध्यापक धनंजय शाह, वालचंद कॉलेज. हो. तर आपले जे विद्यार्थी असतात MSc चे वगैरे, त्यांना जर संशोधन करायचं असेल तर आपण मार्गदर्शन करू शकाल? अगदी, अरे केवढा सुंदर विषय आहे. हो, कारण MSc ला जे स्टुडंट येतात ते पठडीतले वस्तू घेतात, पठडीतल्या मांडतात, कॉपी पेस्ट करतात बऱ्याच वेळेला, आणि त्याच्यामधनं नवीन विषय जो आला विद्यापीठामध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या मध्ये की जे मी बोललो की ज्याचं संशोधन कदाचित भारतात झालं नसेल तर करता येणार नाही का, तर करता येईल ना. किती साधं सोपं आहे. एरोडायनामिझम जे आहे एरोनॉटिकल मध्ये, त्याच्यामध्ये जे बर्ड विंग्स आहेत त्याच्यामधले मेकॅनिक्स जे आहे ते तुम्ही सांगितलंय त्याप्रमाणे आहे. अतिशय माझ्या आयुष्यात 53 वर्षात पहिल्यांदाच मी हे सगळं अनुभवलं, खूप आनंद वाटला. धन्यवाद. धन्यवाद सर. आणखी कोणाला प्रश्न विचारायचा आहे? आकांक्षा.
हॅलो सर. हा बोला सर. सेशन खरंच फार इन्फॉर्मेटिव्ह होतं. सर मला विचारायचं आहे की म्हणजे एजिंग कसं करू शकतो का आपण काय बर्ड्सच्या? करू शकतो? एजिंग म्हणजे एज काढायचं वगैरे. पक्ष्यांचं पंखावरनं एज हे फक्त तो अडल्ट आहे, इमॅच्युअर आहे का ज्युएनल आहे एवढंच करतात. तो फर्स्ट विंटर आहे किंवा त्याच्या ज्या काही पक्ष्यांचे फेजेस आहेत की पहिल्या वर्षी तो असा दिसतो, दुसऱ्या वर्षी असा दिसतो, तिसऱ्या वर्षी असा दिसतो, याच्या तुलनेत करता येतं. कारण पिसावरनं एज काढणं काय असतं की पीस हे दरवर्षी जात असतं, नवीन येत असतं. त्यामुळं पिसावरनं एज काढणं काही शक्य नाही. ठीक आहे. ओके. डॉक्टर श्रीकांत वरेकर. सर हा. मी थोडं लेट जॉईन झालो आणि मला खूप इंटरेस्ट होता सर. यांचं रेकॉर्डिंग जे आहे आताच्या पूर्ण कार्यक्रमाचं हे जर अवेलेबल झालं ग्रुप वरती तर बरं होईल सर. आहे, अवेलेबल होईल लवकरच. संयोजक करून देतील तुम्हाला. ओके सर, थँक्यू सर. वकारे सर, राहुल वकारे. पुस्तक आहे का याच्यावरती प्लीज? पुस्तक नाही आहे पण आता घ्यावंच लागेल. पुस्तक तर आपण म्हणजे एखादं पुस्तक काढण्या पक्षी मित्र संघटनेला सुचवतो मी की आता इथं राजू आहे, राजू अतिशय माझ्यावर रागवते पण काय करायचं. हो, पण ठीक आहे, एका कार्यक्रमातनं मी प्रयत्न करेन मी आणि मला राजूचं मदत लागेल. राजू निश्चितच करेल, घ्यावंच लागेल आणि आपण करूया ते पुस्तक. इंटरेस्टिंग होईल ते. राहुल वकारे, आपण प्रश्न विचारू शकता. आणि कोणतरी नमस्कार वडदकर सर. हा, बोला. मला असं विचारायचं आहे की पक्ष्यांच्या पंखावरचा जे अल्बिनो प्रकार जो असतो हा, तो नेमका काय असतो आणि तो कशामुळे होतो? अल्बिनो प्रकार ती त्याच्या रंगसूत्रामधला जो दोष आहे तो त्यामुळे असतो. आणि तसं तो माणसामध्ये सुद्धा असतो. आपण एकदम पांढरी माणसं बघतो सगळी, त्याचे पापण्या सुद्धा पांढऱ्या असतात, अशी माणसं आपल्याला दिसतात. तसं सगळ्या प्राण्यामध्ये तो दिसतो. रंगसूत्रातली जी काही ती दोष असतात त्याच्यामुळे होतात. तो एक तर एक आजार नाही आहे आणि तो संसर्ग आजार पण नाही आहे. पण असे काही पक्षी, काही पिसं, पूर्ण पक्षी असे आपल्याला दिसतात. झुरळं सुद्धा दिसतात आपल्या घरामध्ये, कधी पाली दिसतात. हा रंगसूत्राचा दोष आहे. त्याच्याबद्दल मी फार तांत्रिकदृष्ट्या मी काय फार बोलू शकणार नाही. मृणाली. सर सेशन खूप चांगलं झालं. फक्त मला असा प्रश्न होता की जसं आपण स्टार्टिंगला तुम्ही बोलात की आपण पक्षी बघतो आणि जसं तो नोट करतो किंवा हे करतो, असं मला फक्त असं विचारायचं आहे की आतापर्यंत तर मी पंखांविषयी कधी असा विचार केला नव्हता, पण आजच्या सेशन मधून खूप माहिती मिळाली. सो ते जे 7 टाइप्सचे तुम्ही फेदर्स बोललात, सो ते माझ्याकडे मला आवड आहे. सो मेलेले पक्षी वगैरे भेटायचे, सो त्याचं मी एक वेळा वडदकर सरांशी बोलणं पण झालं होतं. सो मी त्याचे फेदर्स काढून ड्रॉइंगला वगैरे व्यवस्थित हे करून आणि बाकी हे ते काम केलेलं. पण माझ्याकडे असे खूप फेदर्स आहेत, मला माहिती नाही ते कुठले आहेत, म्हणजे प्रायमरी आहेत, सेकंडरी आहेत किंवा काय काय. आता माहित झालं की हो, आता माहित झालेत. सो त्याचं ते शोधायचं कसं किंवा काम कसं करायचं एक्झॅक्ट ते कळत नाही मला. फेदर्स माझ्याकडे खूप सारे आहेत. मग आता तुला हा स्लाइड शो आहे, याच्यातली काही माझी मदत लागली तर मी ते करेन. त्याचं तुला रेकॉर्ड मिळेल. आणि ह्या चित्रात जे काही 7 पीस दाखवले त्याच्यातलं तुझं कुठलं पीस टॅली होते ते लावून चिकटूनच बघायचं, हे टॅली होते आणि त्याप्रमाणे वर्गीकरण करायचं. सोपं. या सर, पण ते अजून एक नोट मी असं केलं नाही किंवा जे पीस मला मिळाले जसं तुम्ही सांगितलं की ते कुठे मिळाले किंवा कुठल्या झाडाच्या खाली मिळाले, सो याचा पण वगैरे विचार करायला पाहिजे. पहिल्या स्टेजमध्ये आपण करत की कुठल्या पक्षाचाही सोडून नये, अशा प्रकारचं एवढं करूया ना. कावळ्याचा आहे, चिमणीचा आहे का आणि कोणाचा गरज नाही. ते कंट्रोल फिगर आहे, म्हणजे 4th पीस आहे, प्रायमरी आहे, सेकंडरी आहे, टेल फिगर आहे आणि कुठला आहे, एवढं तरी आपण करू शकतो. कारण की कोणीतरी प्रश्न विचारतायत, त्यांचं नाव. सर नमस्कार सर. नमस्कार सर, मी प्रसाद जोशी बोलतोय मुंबईवरून. आपटे साहेब, तुमचं आजचं अतिशय सुंदर होतं पक्ष्यांच्या पंखांविषयी आणि मला खरोखर खूप आवडलं. माझी तुम्हाला एक विनंती आहे की अशा प्रकारचे जर वेबिनार तुम्हाला जर वरचेवर कंडक्ट करणं शक्य असेल तर काही फीज अटेंड देऊन आम्ही ते अटेंड करायला तयार आहोत. तर नक्की तुम्ही करा. कसं आहे की असं जे अटेंड झालं सर, आजच्याबद्दल आजचं जे वेबिनार झालं त्याचा मला एक प्रश्न आहे की बऱ्याचदा बगळा हा प्राणी आहे ना, बगळा हा जो पक्षी आहे तो बऱ्याचदा आम्ही असं बघतो की तो असं पंख एका साईडने असा ताणतो.
असा पंख स्ट्रेच करतो एका हो, पक्षी सगळेच पक्षी करतात. हे जे साईड जेस्चर ऍक्च्युली काय आहे ते पक्ष्यांचं? ते जेस्चर आपण जसे हातपाय ताणत असतो आणि सेल करत असतो, हम्म. तेच काम आहे त्यांचं. पंख जे ताणतात म्हणजे ते मसल स्ट्रेच करून तयार होत असतात. ओके. आणि काही वेळा आता आणखीन मी तुम्हाला सांगतो की पक्षी जेव्हा आकाशातनं विशेष करून जलाशयावर, जेव्हा नदीवर तळ्यावर आकाशातनं पक्षी येतात, बगळे कप्पूस आणि ते उतरताना एकदम कोलांडी खाल्ल्यासारखं असं गडबडल्यासारखं करतात बघा. तर ते काय असतं, तर त्यांची जी गती असते ना त्याच्या मागे एक ड्रॅग तयार झालेला असतो. तो मोडल्याशिवाय त्यांना खाली उतरता येत नाही. मग काही पक्षी असे गोल 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 फिरून मग सावकाश खाली उतरतात. ते बगळे विशेष करून असं ते असे करबडण्यासारखे करतात, तर ते ड्रॅग मोडतात. आणि जर तो ड्रॅग त्यांनी मोडला नाही तर त्यांचा बॅलन्स जातो. आपल्याला असं वाटतं की आपण चालताना काय रस्त्यावर आपला तोल गेला तर पडतो, पण पक्षी सुद्धा उडताना तोल जातो आणि पक्षी सरळ जमिनीवरच येऊन पडतो. म्हणजे 1000 फुटावरचा पक्षाचा एकदा तोल गेला तर त्याला तोल सांभाळता येतो, तो सरळ जमिनीवर येतो खाली. अशी अवस्था पक्षाची होती. पॅराशूट जर डगमगलं आणि त्याचा आपल्या हवेचा बॅलन्स गेला तर पॅराशूट सरळ खाली येऊन पडतो. असं पक्षाचंही होतं. थँक्यू सर. प्रसाद जोशी सर, Yes, तुम्हाला वेबिनार बद्दल तुम्ही बोललात, तर दर हा. सोमवारी आपला 7 वाजता वेबिनार असतो आणि त्याची लिंक आपल्या ग्रुपवर उपलब्ध असते. हो सर. थँक्यू. नंदिनी प्रश्न विचारते आहे, नंदिनी निकम. हा, नमस्कार नंदिनी. नंदिनीचा माईक ऑफ दिसतो मला. हा, माईक ऑफ आहे. चालेल, अजून कोणाला प्रश्न आहेत? हॅलो. हा सर. हा. संयोजकांचं अतिशय मनपूर्वक आभार. अतिशय महत्वाचा संशोधनाचा विषय सरांनी मांडलेला आहे. जे विद्यार्थी आहेत ते पिसं गोळा करतात शालेय स्तरावरती, त्यांना आपण उपक्रम देऊ शकतो आणि सरांचं आपण मार्गदर्शन घेऊ शकतो. धन्यवाद. नक्कीच. आज खूप महत्वाचा असा विषय आपल्या ह्या वेबिनार मधून सरांनी मांडला. अनिल माळी सर, बोला. नंदिनीचा हात वर दिसतो. हा, नंदिनी पुन्हा विचारते आहे. ठीक आहे, हरकत नाही. सर, माझा आवाज येतोय? हा, माळी सर बोला. हा, माझा एक प्रश्न आहे की आता जसं 2-3 जण बोलले की पिसं जमा करतात किंवा त्यांच्याकडे त्याचा संग्रह आहे, तर खरंच असा संग्रह करायला परवानगी आहे का? किंवा जैवविविधता समितीची त्याच्या आधी परवानगी घ्यायला पाहिजे? याच्या मागे नक्की टेक्निकल माहिती काय सांगता येईल सर? परवानगी आणि तुम्ही वन कायदा एक मिनिट आणि परवानगी घेणं आवश्यक आहे. अदरवाईज दिलेल्या पक्षी कायद्यामध्ये फोटो काढायला तर परवानगी आहे का? लिखित परवानगी आहे का तुमच्याकडे फोटो काढायची? आवाज करायची लिखित परवानगी आहे? मग का करता तुम्ही? चला पुढचा विषय बोलू. हा, चालेल. तर खूप सुंदर असं सादरीकरण शरद आपटे सरांनी केलं आणि वेगळा विषय मांडला. या विषयावर आपल्या देशामध्ये फारसं संशोधन झालेलं नाहीये. ज्यावेळी मी 20 वर्षापूर्वी पक्षी निरीक्षणाला सुरुवात केली तेव्हा माझ्यासोबत डॉक्टर राजू कसंबे असायचे आणि आमचा नेहमीचा हे होता की रस्त्याने जात असताना मेलेला एखादा पक्षी मिळाला तर राजू कसंबे तो गोळा करायचे आणि मग नंतर घरी आल्यावर त्याला वहीच्या पानावर ते पानं चिटकवायचे. ही 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. राजूकडे त्याचा संग्रह अजून सुद्धा आहे. त्यानंतर पण पुढे कसंबे सरांकडूनच मी अजून एक विषय पक्ष्यांच्या पिसाच्या अभ्यासाबद्दलचा ऐकला, तो म्हणजे टायलोक्रायनॉलॉजी. त्याच्याबद्दल फारसं मला माहिती नाही, परंतु असे अनेक विषय पिसांच्या अभ्यासाबद्दलचे आहेत आणि त्यावर फारसं संशोधन झालं नाही. तर हा एक छंद म्हणून किंवा छोटे प्रोजेक्ट म्हणून पण आपल्याला विद्यार्थ्यांना हे देता येईल
आणि नक्की शरद आपटे सरांचं आपल्याला त्याच्यामध्ये मार्गदर्शन घेता येईल. डॉक्टर राजीव कसंबे आहे, त्यांचा पण पिसांवरचा चांगला अभ्यास आहे. तर अतिशय सुंदर असं सादरीकरण आपटे सरांनी केलं आणि आजच्या वेबिनारला चांगली संख्या होती, बरेच लोक उपस्थित होते आणि त्यावर प्रश्न सुद्धा चांगले विचारले गेले. तर सर्वांना एकदा दिवाळीच्या शुभेच्छा आणि येत्या 4 दिवसानंतर जो आपला पक्षी सप्ताह आहे त्या पक्षी सप्ताहाच्या सुद्धा सर्वांना शुभेच्छा देतो आणि आजचा वेबिनार आपण इथे थांबूया. धन्यवाद.